ओके, नमस्कार. आय गेस माझा आवाज तुम्हाला सगळ्यांना ऐकायला येतो आहे. आपण एक 2 मिनिटात सेशन चालू करूयात. सर्वप्रथम अक्षर ऊर्जा ग्रुपचे धनंजय कोकाटे आणि शिरीष चव्हाण यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला या लाईव्ह सेशनसाठी इन्व्हाइट केलं आणि तुम्ही सगळेजण जे माझं या सेशनमध्ये माझ्याबरोबर गप्पा मारायला, मी म्हणेन ऐकायला किंवा असं काही मी लेक्चर व्याख्यान वगैरे काही देणार नाही आहे. तुम्ही माझ्याबरोबर छान गप्पा मारायला आलात त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. एक 2 मिनिटात आपण सुरुवात करूयात. या सेशनमध्ये जॉईन झालेले आहात. लोक जॉईन होईपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूयात. मी माझ्याबद्दल थोडीशी बॅकग्राऊंड देतो की मी कसं हे केलं. मी बेसिकली अभिनव कला महाविद्यालय इथून अप्लाइड आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. त्याच्यामध्ये कॅलिग्राफी टायपोग्राफी माझा मेजर होता आणि त्याच्यानंतर मला समहाव थोडंसं अजून शिकावं असं वाटत होतं. त्याच्यामुळे मी त्यानंतर मग पुढच्या शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडनमध्ये ग्राफिक डिझाईनचा कोर्स केला, ज्याच्यामध्ये कॅलिग्राफी हे माझं स्पेशलायझेशन होतं. त्यामध्ये मला फक्त नॅशनल प्लॅटफॉर्मवरती नाही तर एका इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा कॅलिग्राफी एक्सप्लोअर करता आली. इंटरनॅशनली युरोपियन कॅलिग्राफी कशा प्रकारे चालते किंवा त्यांचे डिझाईन फॉर्म्स कसे आहेत हे सगळं शिकायला मिळालं. तो खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. म्हणजे ॲज अ कॅलिग्राफर, ॲज अ डिझायनर मला लंडनचा जो अनुभव आहे तो नक्कीच माझ्या याच्यामध्ये खूप छान अनुभव आहे. त्याच्यानंतर लंडनहून परत आल्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारे कॅलिग्राफी, म्हणजे मी कॅलिग्राफीची सुरुवात केली ॲक्च्युली शिकायला माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये 2001मध्ये. आता ऑलमोस्ट गेली 19 वर्ष मी कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करतो आहे. त्याच्यामध्ये देवनागरी कॅलिग्राफी असेल, इंग्लिश कॅलिग्राफी असेल म्हणजे रोमन कॅलिग्राफी असेल, गॉथिक कॅलिग्राफी असेल, ब्रश कॅलिग्राफी असेल. मध्ये मी थोडीशी मोडी लिपी पण शिकण्याचा प्रयत्न करत होतो. तीही खूप छान लिपी आहे. ब्राह्मी लिपी खूप छान आहे. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मी कॅलिग्राफीमध्ये शिकतो आहे अजूनसुद्धा. माझं टायपोग्राफीपेक्षा कॅलिग्राफीकडे कल जास्त आहे. माझं आत्तापर्यंत 2 वेळेला टायपिझम ही ग्लोबल कम्युनिटी जर आपण ऐकली असेल तर त्या टायपिझम ही जी ग्लोबल कम्युनिटी आहे ते दरवर्षी एक पुस्तक पब्लिश करतात. तर त्या बुकमध्ये गेले सलग 2 वर्ष माझा आर्टवर्क सिलेक्ट झालेला आहे. आणि यावर्षी टायपोडे ही जी आपली कॉन्फरन्स असते एक टायपोग्राफर्सची, त्या कॉन्फरन्समध्ये माझं हे जे आर्टवर्क आहे ते लोकल ग्लोबल डायलॉग्स अशी एक त्यांची यावेळची थीम होती. तर त्याच्यामध्ये माझं हे पोस्टर सिलेक्ट झालं होतं. त्यामुळे असं कुठल्या तरी प्रकारे मी इंटरॅक्ट करत असतो, माझं वर्क शेअर करत असतो. तर 2001पासून ऑलमोस्ट आता मी 19 वर्ष कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करतो आहे. आणि मी लंडनहून जेव्हा परत आलो तेव्हा इथे मी कॅलिग्राफी जेव्हा एक्सप्लोअर परत करायला लागलो आपल्या इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये, पुण्यामध्ये मी जेव्हा कॅलिग्राफी प्रॅक्टिस करायला लागलो, लोकांची इंटरॅक्ट करायला लागलो, तर कुठेतरी थोड्याफार प्रमाणात मला हे लक्षात यायला लागलं की इथल्या लोकांना आपल्या इथे, आणि तेव्हा 2009 साली किंवा माझ्या कॉलेजमध्ये असताना तर कुठलेच रिसोर्सेस फारसे अवेलेबल नव्हते कॅलिग्राफीबद्दलचे. आता आपल्याकडे ऑनलाईनमुळे सर्व रिसोर्सेस अवेलेबल आहेत. तर 2009मध्ये मी जेव्हा परत आलो तेव्हा मला लक्षात आलं की कुठेतरी आपल्या इथे कॅलिग्राफीबद्दल जेवढे रिसोर्सेस असायला पाहिजेत तेवढे रिसोर्सेस आपल्या इथे अवेलेबल नाही आहेत. किंवा एस्पेशली देवनागरी लिपीबद्दल जेवढं नॉलेज आपल्याला शेअर करता येऊ शकतं किंवा त्याबद्दल जो लोकांचा इंटरेस्ट आहे पण त्याला त्यांचे रिसोर्सेस मिळत नाही आहेत. त्यामुळे ह्याच्यातनं मला कुठेतरी खूप स्ट्रॉंगली जाणवलं की आपल्याला जे काही थोडंफार येतं ते आपण लोकांबरोबर शेअर केलं पाहिजे. त्याच्यात शिकवणं किंवा उगाचच काहीतरी मेंटर होणं हा माझा हेतू कधीच नाही आहे किंवा नव्हता. त्यामुळे मी 2009पासून वर्कशॉप्सच्या मोडमध्ये लोकांना बेसिक इंग्लिश कॅलिग्राफी, बेसिक रोमन कॅलिग्राफी, गॉथिक कॅलिग्राफी आणि सगळ्यात मुख्य देवनागरी कॅलिग्राफी शिकवायला सुरुवात केली. देवनागरी कॅलिग्राफी ही माझी व्यक्तिशः खूप लाडकी लिपी आहे. कारण इंग्लिश कॅलिग्राफीपेक्षा देवनागरी कॅलिग्राफीमध्ये जर तुम्ही बघितलं तर देवनागरी कॅलिग्राफीचं सौंदर्य हे खूप वेगळ्या लेवलवरती आहे. म्हणजे इंग्लिशची कॅलिग्राफी मी म्हणेन खूप काय म्हणता येईल रेस्ट्रिक्टेड आहे ॲज कम्पेअर्ड टू आपली देवनागरी कॅलिग्राफी. देवनागरी कॅलिग्राफीमध्ये आपल्याकडे स्वर आहेत, व्यंजनं आहेत, त्याच्याचबरोबर जोडाक्षरं आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे स्ट्रक्चर म्हणून जर बघायला गेलं तर आपली देवनागरी लिपी ही खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आणि देवनागरीचा इतिहास, त्याची सुरुवात, त्याची ब्राह्मी लिपीपासून झालेली सुरुवात हेही खूप शिकण्यासारखं आहे. पण आज मी त्या विषयावरती बोलणार नाही कारण आपला तो आजचा लाईव्ह सेशनचा तो विषय पण नाही आहे आणि त्याच्यावरती ऑलरेडी काय म्हणता येईल त्यातल्या योग्य ज्ञान असलेल्या लोकांनी त्याच्यावरती बोलून झालेलं आहे. त्यामुळे आज आपण त्याच्यावरती नको बोलायला. आपला जो मुख्य विषय आहे त्याच्यावरती आपण बोलूयात की आपल्याला अक्षरं का आवडतात. हा बेसिक
आपल्या अक्षर संवादामधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो आपल्याला सगळ्यांना, मला तरी लहानपणापासून अगदी पडायचा, की अगदी शाळेत असल्यापासून आपल्याला अक्षरं का आवडतात हा प्रश्न मला खरंच लहानपणापासून पडायचा. आणि त्याचं उत्तर मी शोधायचा प्रयत्न करायला लागलो जेव्हापासून मी कॅलिग्राफी शिकायला लागलो. तर मग तेव्हा मला लक्षात यायला लागलं की आपण तसं बघितलं तर अक्षरं ही आपल्या जीवनामध्ये, म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अक्षरं आपल्याशी भेटायला येत असतात. म्हणजे अगदी सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हापासनं ते अगदी, म्हणजे आपण हातामध्ये वर्तमानपत्र घेतो, त्याच्यामध्ये आपल्याबरोबर अक्षरं येतात आपल्याशी बोलायला. तिथपासून आपण टूथपेस्ट हातामध्ये घेतो, त्याच्यावरती आपल्याला कोलगेट पेप्सोडंट लिहिलेलं मिळतं. आजच्या काळात बघायला गेलं तर आपल्याला न्यूजपेपरच्या आधीसुद्धा आपण हातामध्ये मोबाईल फोन घेतो, ज्याच्यामध्ये आपल्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडिया किंवा न्यूज ओपन करतो. त्याच्यात आपला अक्षरांची नाही म्हटलं तरी इनडायरेक्टली एक संवाद चालू होतो. हा जो संवाद आहे हा आपला दिवसभर चालू असतो. आपण बाहेर पडतो, ऑफिसमध्ये जाताना आपल्याला रस्त्यावरती कित्येक होर्डिंग्स दिसतात, कित्येक जाहिराती दिसतात, तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारची अक्षरं बघत असतो, कित्येक बिल्डिंगची नावं आपण बघत असतो. ऑफिसमध्ये आपण पोचतो, ऑफिसमध्ये आपल्याला आपल्यासमोर नोट्सच्या फॉर्ममध्ये अक्षरं येतात, कॉम्प्युटरच्या फॉर्ममध्ये अक्षरं येतात, लॅपटॉपच्या फॉर्ममध्ये म्हणजे डिजिटल फॉर्ममध्ये, आणि नेहमी आपल्या ऑफलाईन फॉर्ममध्ये आपल्यासमोर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अक्षरं येत असतात. तिथनं ते आपण रात्री झोपेपर्यंत आपल्यासमोर आपला कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षरांची संवाद होतो. मग ती कॅलिग्राफिक असतील, टायपोग्राफिक असतील, प्रिंटेड असतील, डिजिटल असतील. आपला अक्षरांशी मुळात एक जो नातं आहे किंवा जो हे आहे डायलॉग, तो आपला दिवसभर रोज चालूच असतो, कळत न कळत तो चालू असतो. आणि याची सुरुवात कुठनं झाली असा जर विचार करायचा झाला तर मग मला असं वाटतं, मी त्याचा जेव्हा शोध घ्यायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला जेव्हा कळत नसतं तेव्हापासून आपला ॲक्च्युली अक्षरांशी कुठेतरी एक प्रकारचा कनेक्ट असतो. आपण जेव्हा अगदी लहान असतो, जेव्हा आपल्याला लिहिता वाचता येत नसतं, तेव्हाही आपल्याला शब्द माहीत असतात, आपल्याला भाषा माहीत असते, आपल्याला ती बोलता येत असते, लिहिता येत नसते. म्हणजे काय म्हणता येईल, एका स्ट्रक्चरली आपण शाळेमध्ये जाईपर्यंत आपला अक्षरांशी तसा डायरेक्टली परिचय झालेला नसतो, पण आपल्याला शब्द माहीत असतात, आपल्याला भाव माहीत असतात. अगदी आपण लहानपणी मग शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये गेल्यानंतर आपण पाटीवरती लिहायला लागतो. सर्वात पहिली आपली अक्षर ओळख होते ती. त्याच्यामध्ये आपल्याला आपले मास्तर किंवा गुरुजी आपल्याला फळ्यावरती काहीतरी शिकवतात, ते आपण पाटीवरती लिहित असतो. मग त्याच्यामध्ये आपण अगदी एक अक्षराचं गिरवून आपण अक्षर लिहायला सुरुवात करतो. तिथपासनं आपल्याला त्याचा अर्थ कळत असतो नाही, माहीत नाही, तेव्हा आपली शब्द ओळख थोड्याफार प्रमाणात व्हायला लागते. त्या अक्षरांपासनं शब्दांकडे आपण जायला लागतो. मग आपल्याला फळ्यावरचं जे अक्षर असतं त्याच्याशी आपलं असोसिएशन होतं कुठेतरी काही प्रमाणात, की आपल्याला फळ्यावरती जे शिक्षक लिहितात ते आपल्याला छान वाटतं. माझ्या आयुष्यामध्ये फळ्यावरती जे शिक्षक लिहायचे ते एक फळ्यावरती लिहिण्याबद्दलचा एक किस्सा सांगतो मला जो आठवतो. मी 4थीमध्ये असताना माझे परचुरे सर म्हणून होते नुमवीमध्ये, ते फळ्यावरती रोज वर्गामध्ये आले की एक छान त्यांच्या सुवाच्य अक्षरामध्ये दिनांक आणि वार हे बोर्डवरती फळ्यावरती लिहायचे. तेव्हा मी 4थीत होतो, तेव्हा मला कॅलिग्राफी काय असतं हेही माहीत नव्हतं, पण कुठेतरी ते अक्षर छान दिसतं हे एवढं फक्त त्यावेळेला समजायचं. ते कशामुळे दिसतं, काय दिसतं याचा मी विचारही करत नव्हतो तेव्हा, किंवा कळण्या एवढी बुद्धी पण नव्हती. मग हळूहळू आपल्याला फळ्यावरचं अक्षर असतं, त्याच्यावरून आपण थोडंसं मोठं झाल्यावरती आपण वहीमध्ये लिहायला लागतो. वहीतलं अक्षर आपलं वेगळं असतं. पाटीवरच्या अक्षराचा आपला जो एक कनेक्ट असतो तो थोडासा वेगळा असतो. म्हणजे आता आपल्याला आपण कसं लिहितो पाटीवरचं हे आठवतही नसेल, पण प्रत्येकाला आपण पाटीवरती जे लिहायचो त्याच्या ज्या एक नॉस्टॅल्जिक मेमरीज आहेत त्या खूप छान आहेत. त्यानंतर मग आपण जसे शाळेत मोठे होतो तसं आपल्याला पुस्तकांचं इंट्रोडक्शन होतं. आपल्याला पुस्तकं आपल्या भेटीला यायला लागतात, आपण पुस्तकं वाचायला लागतो. आपल्या अभ्यासाची पुस्तकं असतात, त्यामध्ये आपल्याला टाईप या फॉर्ममध्ये अक्षर आपल्याला भेटायला लागतं. मग तिथनं आपण हळूहळू जसे ग्रॅज्युएशनकडे येतो तसं आजकालच्या तर मुलांना तर आता मोबाईल्स आणि लॅपटॉप हे आधीपासूनच आहेत. आपल्याला ते कॉलेजमध्ये गेल्यावरती मिळाले होते. डिजिटल अक्षर आपल्याला इंटरनेट आल्यानंतर पाहायला मिळायला लागली. तोपर्यंत आपल्याकडे डिजिटल फॉर्ममध्ये सर्वसामान्य लोकांना इतक्या सहजपणे डिजिटल अक्षरं उपलब्ध नव्हती. तर डिजिटल असू देत किंवा ऑफलाईन असू देत, ही सगळी अक्षरं जी आहेत ना, ह्या अक्षरांबरोबर आपला एक खूप चांगला कनेक्ट असतो. आणि तो कनेक्ट असतो तो काय असतो, म्हणजे आपल्याला ती अक्षरं आवडतात.
ती का आवडतात हा विचार आपण करतो का, किंवा करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ॲज अ कॅलिग्राफर म्हणून नाही म्हणत मी, पण एक माणूस म्हणून आपल्यासमोर जी लिपी आहे, देवनागरी लिपी असेल कुठलीही असेल, लिपी भाषा ह्याने काहीच फरक पडत नाही. आपल्यासमोर जी लिपी आहे ती लिपी आपल्याला असोसिएट होते किंवा आपल्याला ती लिपी आवडते. ही का आवडते ह्याचा आपण आत्तापर्यंत कधी शोध घ्यायचा प्रयत्न केला का? तर त्याचा आपण समजा थोडासा शोध घ्यायचा विचार करायला लागला तर मला असं वाटतं की त्यातला सगळ्यात मुख्य एक भाग जो आहे की आपल्याला आपल्या अक्षरांबद्दल कुठेतरी एक कनेक्ट जाणवतो. मग तो कनेक्ट असतो तो कशा प्रकारचा असतो? तर आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण बालगंधर्व किंवा कुठल्याही नाट्यगृहांच्या बाहेरच्या ज्या पाट्या असतात नावांच्या, त्या जर बघितल्या तर त्या अजूनसुद्धा सुलेखनामध्ये हाताने एका खडूने लिहिलेल्या जातात. तर आत्ता आपण जरी ते अक्षर बघितलं नसतं एवढ्यात तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी ते एक असोसिएशन आहे त्या अक्षराबद्दल. त्या अक्षराबद्दल आपल्याला एक आवड आहे की अरे हां, हे अक्षर खूप छान दिसतं. म्हणजे नाटकांचे बोर्ड म्हणलं की आपल्यासमोर एक स्पेसिफिक स्ट्रक्चर नजरेसमोर येतं की येस, ते आपल्याला असोसिएट करता येतं. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना पूर्वीच्या डॉक्टरांचे जर दवाखान्याचे बोर्ड आठवत असतील, दवाखान्याच्या बोर्डमध्ये कसं असायचं, एक आडवा बोर्ड असायचा पत्र्यावरती साईन बोर्डमध्ये रंगवलेला. त्याच्यावरती एका विशिष्ट पद्धतीने टायपोग्राफी केलेली असायची आणि ती टायपोग्राफी जी असायची त्याचे रंग, त्याची कॅलिग्राफी करण्याची पद्धत, ह्या सगळ्यामध्ये एक साचा होता आणि त्याच्याबरोबर आपल्या मेमरीज आहेत ते कुठेतरी आपल्याला असोसिएट करता येतं या सगळ्या गोष्टी. आणि ते असोसिएशन जे आहे ते असोसिएशन आपल्याला कशामुळे जाणवतं, का जाणवतं? तर ते अक्षराचा जो फॉर्म आहे मुळातला, त्या फॉर्ममुळे असतं. म्हणजे तुम्हाला ते असेल, आपल्याला पाटीवरचं अक्षर असेल, आपलं फळ्यावरचं अक्षर असेल, या सगळ्या गोष्टींचा जो एक फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला लक्षात राहतो. आपल्याला त्या फॉर्मबरोबर एक कुठेतरी एक स्ट्रॉंग असोसिएशन, स्ट्रॉंग नातं असतं. त्यामुळे आपण त्या अक्षराशी जोडले गेलेलो असतो. मग हे आणि असं असतं ना की हे वैयक्तिक असतं. म्हणजे हे आपल्याला कोणी शिकवत नाही की अरे हे अक्षर हे कर किंवा हे अक्षर तसं, असं नसतं. आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली आपण जे अक्षर बघत असतो त्या अक्षराबद्दल आपला एक कनेक्ट निर्माण होतच असतो. आता लिहिण्याबद्दल जर आपण बोलायचं झालं तर आजकाल आता आपल्यापैकी किती जण हाताने लिहितात, म्हणजे कॅलिग्राफी आत्ता आपण बाजूला ठेवूयात, तर एक सामान्यपणे हाताने लिहिणं हा जो भाग आहे हा आजकाल आपण किती जण करतो? तर फार कमी जण हातात काहीतरी पेपर घेऊन, एक पेन घेऊन किंवा डायरीमध्ये आपण लिहिण्याची जी मजा आहे ना, ती मजा, हस्ताक्षर वगैरे सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊयात. आता हस्ताक्षर वगैरे ह्याकडे आपण जायला नको, पण एक कुठेतरी अक्षराबरोबरचा आपला जो कनेक्ट आहे त्यासाठी आपण लिहितो का? मग ते लिहित जर असलो तर मग त्याच्यावर आपल्याला अक्षराबद्दल एक जो कनेक्ट आहे तो आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश व्हायला लागतो. तो एस्टॅब्लिश होताना आपण अक्षर जे लिहितो ते अक्षर कशा प्रकारे लिहितो ह्याचा एक कुठेतरी आपण विचार करायला लागतो की अरे हां, हे मी असं लिहितोय, तर हे मी याच्या पेनाने लिहितोय, तर हे पेनाने मी जे लिहितोय ते कशा प्रकारे लिहितोय किंवा ते लोकांना किंवा मला ते कसं वाटतंय लिहिलेलं. म्हणजे कुठेतरी आता तुम्ही बघितलं असेल तर आत्ता ह्या सगळ्याच्या मुळाशी जर जायचं झालं तर रकुरू जोशी सरांनी जी एक देवनागरी लिपीमधल्या फॉन्टची जी एक परंपरा चालू केली, त्याला आता आजकाल आपण बघितलं तर हजारो फॉन्ट देवनागरी लिपीमध्ये अवेलेबल आहेत. पण त्यातले काही फॉन्ट्स आपल्याला खूप भावतात. एखादं आपण डिझाईन करत असलो, आपण एखादं काहीतरी प्रेझेंटेशन करत असलो, आपल्याला कुठेही जिथे टाईप वापरायचा आहे तिथे आपण एखादा स्पेसिफिक फॉन्ट वापरतो. तो फॉन्ट आपण का निवडतो? तर त्यालाही एक कारण आहे की आपल्याला कुठेतरी तो फॉन्ट असोसिएट करता येतो, तो आपल्याला व्हिज्युअली छान दिसतो, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला आवडतं. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण जे लिहितोय त्या लिहिण्यामध्ये आपण त्याला एक सुटेबल काय म्हणता येईल व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये जर पाठवायचं असेल ते कुठेतरी किंवा व्यक्त व्हायचं असेल तर त्यासाठी आपण सुयोग्य अक्षर शोधत असतो कुठेतरी. मग त्याच्यामध्ये त्याला आपण फॉन्ट म्हणतो, कॅलिग्राफीमध्ये आपण त्याला वेगवेगळ्या स्टाईल म्हणतो. आणि आता आपण कॅलिग्राफी का टायपोग्राफी कोणती जास्त एक्सप्रेसिव्ह ह्याच्यामध्ये आत्ता जाण्यात अर्थ नाही आहे, पण कॅलिग्राफी किंवा टायपोग्राफी आपण जेव्हा काहीही त्याच्यामध्ये लिहितो एखादी गोष्ट तेव्हा ती लिहिताना मला असं वाटतं की आपण जे लिहितो त्याबद्दल सगळ्यात पहिलं आपल्याला एक प्रेम वाटलं पाहिजे की आपण काय लिहितोय. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की आपण जे लिहितोय त्याबद्दलचा अर्थ आपल्याला कुठेतरी समजला पाहिजे. तो अर्थ काय आहे, तो अर्थ आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला त्याचं कुठेतरी तो आपल्याला
अक्षरांमध्ये तो आपल्याला अर्थ कशा प्रकारे ट्रान्सलेट करता येऊ शकतो हे आपल्याला त्याच्यामध्ये आपण मग विचार करायला लागतो. आपण एक छान फॉन्ट निवडतो, ही स्टाईल मला आवडते, अरे पण ही स्टाईल मला का आवडते असा जर मी विचार करायला लागलो तर एक तर आपल्याला मी म्हटलं तसं आपल्या ज्या मेमरीज आहेत, आपल्या जे एक लर्निंगचा एक जो थॉट पॅटर्न आहे त्याच्याप्रमाणे आपल्या ज्या असोसिएशन्स असतात आपण ते कुठेतरी कनेक्ट करत असतो. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादी कुठलीही गोष्ट लिहितो आहे तेव्हा त्याच्यामध्ये आता आपण कॅलिग्राफीचं टेक्निक, त्याचं छान दिसणं हे आत्ता आपण बाजूला ठेवूयात, पण आपण जेव्हा लिहितो आहे तेव्हा त्यातनं साधा त्या लिखाणाचा जो आशय आहे, त्याचा जो भाव आहे तो आपण लिहितो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ट्रान्सलेट व्हायला पाहिजे. मग आपण ते साध्या पेनाने लिहित असलो किंवा आपण कॅलिग्राफी करत असलो, तो भाव जो आहे तो आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करता आला पाहिजे. मग तो ट्रान्सलेट कसा करायचा, तर तो ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला त्याचा जो आशय आहे त्या आशयाला योग्य स्टाईल कुठली आहे याचा आपण विचार करायला लागतो. मग ती स्टाईल कशावरनं सापडते, तर समजा फॉर एक्झाम्पल मी रामदास स्वामींचा एखादा अभंग लिहित असलो, श्लोक लिहित असलो, एखादा गीतेच्या अध्यायातला मी एखादा कोट लिहित असलो किंवा मी एखादा रुमीचं कोट लिहित असेल किंवा लाओत्झूचं मी एखादा कोट जेव्हा लिहितो किंवा मी एखादी गुलजार साहेबांची जेव्हा कविता लिहायचा विचार करतो तेव्हा मग आपण हा विचार करायला लागतो की त्याला सुटेबल स्टाईल कुठली आहे, योग्य स्टाईल कुठली आहे की जेणेकरून त्यांनी जे लिहिलेलं आहे तो अर्थ आपल्या कॅलिग्राफीतनं किंवा आपण जे लिहितो आहे त्याच्यातनं तो बेस्ट वेनी ट्रान्सलेट कसा करता येऊ शकेल. यासाठी मग आपण तो अक्षराचा, कारण तो भाव शेवटी समोरच्यापर्यंत पोचला पाहिजे ना, त्याच्याशिवाय ती कॅलिग्राफी करण्याला किंवा ते अक्षरलेखन करण्याला काही अर्थ नाही आहे. मग आपण ते कुठल्या स्टाईलमध्ये लिहितो हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये ते लिहिताना आजकाल जर तुम्ही बघितलं असेल तर सगळ्याच्या स्टाईल्स अवेलेबल आहेत, सगळे फॉन्ट अवेलेबल आहेत. आपण आता कॅलिग्राफी म्हणूयात किंवा टायपोग्राफी म्हणूयात, ते दोन्हीमध्ये लिहिताना आपण व्यक्त कसं होतो किंवा आपला अक्षरांशी संवाद कशा प्रकारे होतो, तो आपला संवाद जितका स्ट्रॉंग आहे तितकी आपली व्यक्त होणार किंवा आपण जी लिहितो ती जी अक्षरं आहेत, जे शब्द आहेत, जी वाक्य आहेत ती समोरच्यापर्यंत तितक्याच प्रभावीपर्यंत पोहोचू शकतं. मग ह्याच्यामध्ये मला कित्येक जण विचारतात की तुम्ही टूल्स कुठली वापरता किंवा टूल्सचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे. टूल्सबद्दल मी नंतर बोलतोच, पण टूल्सचं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बरोबरीने रोल आहे. जेव्हा आपण कॅलिग्राफी करतो किंवा काहीही लिहित असतो तेव्हा त्याला सुयोग्य टूल्स वापरणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपण त्या एखाद्या अक्षराचं आपण जेव्हा म्हणतो की मला आता ही एक लिपी लिहायची आहे किंवा हा एखादा मला जेव्हा कॅलिग्राफी करायची आहे, मला काहीही लिहायचं आहे, तेव्हा आपल्याला ते मूळ अक्षर जे आहे किंवा ती जी लिपी आहे ही समजायला पाहिजे ना. म्हणजे अचं स्ट्रक्चर कसं आहे, मला आता कॅलिग्राफीमधला देवनागरीतला खूप छान वाटतो लोक म्हणतात. तो का छान वाटतो, कारण त्याचा 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 प्रकारे आपण स्ट्रोक्समध्ये जी विभागणी करतो त्या अक्षराची, त्याच्यामुळे ते अक्षर आपल्याला कुठेतरी छान वाटतं. आणि हे जे छान वाटतं यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायची आवश्यकता आहे. म्हणजे हे असं पटकन असं ओव्हरनाईट येऊ शकणार नाही आहे. म्हणजे त्या अक्षराची जी रचना आहे ती रचना आपल्याला व्यवस्थित समजून घेतलीच पाहिजे. त्या रचनेप्रमाणे आपल्याला त्या अक्षराचे जे स्ट्रक्चर आहे त्याची आपल्याला सवय नसते लिहिण्याची. म्हणजे आपण नेहमी जसा लिहितो किंवा एखादं अक्षर काढतो तसं कॅलिग्राफीमध्ये किंवा टायपोग्राफीमध्ये तशाच प्रकारे काढलं जात नाही. ते लिहिण्याची एक पद्धत आहे, टेक्निक आहे त्याचं. तर टेक्निक तर आपल्याला डेफिनेटली पहिल्यांदा शिकलं पाहिजे. फक्त टेक्निक म्हणजे कॅलिग्राफी आहे का, तर नाही. कारण तुम्ही एक शब्द किंवा एक लिपी तुम्ही त्याचं एक अक्षर घेऊन त्याची समजा 100 वेळा प्रॅक्टिस केली तर आपल्याला ते अक्षर लिहिता येईलच, एक अक्षर. पण तिथे तेवढं पुरेसं आहे का, तर तेवढं पुरेसं नाही आहे. आपल्याला ती अख्खी लिपी लिहिता आली पाहिजे. मग त्या लिपीमध्ये लोक मला नेहमी विचारतात की देवनागरीमधले वेगवेगळे फॉन्ट्स काय आहेत किंवा कॅलिग्राफीमध्ये फॉन्ट्स कसे करायचे. मी म्हणेन आपण फॉन्टच्या मागे पळायचं आहे कशाला. आपण जे एक लिहितोय, आपण समजा एक स्टाईल पकडली लिहिण्याची, मी समजा एका पद्धतीने लिहिला तर त्याच स्टाईलमध्ये मला ते ञपर्यंतची सगळी अक्षरं सेम स्टाईलमध्ये लिहिता आली पाहिजेत ना. मग त्यासाठी ते सेम स्टाईलमध्ये लिहिता येण्यासाठी मला मुळात एका अक्षराची जी रचना आहे ती जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत मी त्या स्टाईलमध्ये वेगवेगळी अक्षरं कशी तयार करणार. आपण अक्षर, मी नेहमी सगळ्यांना म्हणतो तसं की आपण अक्षरं बघतो पण आपण वाचतो का, ती पाहतो का. खरंच अक्षराचं जे सौंदर्य आहे, प्रत्येक फॉन्टचं जे सौंदर्य आहे ना, किंवा प्रत्येक टायपोग्राफीमध्ये, प्रत्येक कॅलिग्राफीमध्ये त्याची जी लिहिण्याची पद्धत आहे त्या प्रत्येक लिपीमध्ये एक सौंदर्य आहे त्याचं. आणि ते जे सौंदर्य आहे ते आपल्याला बघूनच शिकायला लागतं. म्हणजे ते असं शिकवता नाही येऊ शकत की म्हणजे आता एखादा मला
एखाद्या फॉन्टमधला किंवा कॅलिग्राफीच्या एखाद्या स्टाईलमधला खूप छान दिसतो. तो का छान दिसतो तर आपल्याला तो बघता यायला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना की यू सी बट यू डोंट ऑब्झर्व. आपल्याला अक्षरं का आवडतात, आपल्याला अक्षरांशी का कनेक्ट होता येतं, याचं जर कारण शोधायचं असेल ना तर आपल्याला अक्षरं पाहायला शिकायला सुरुवात केली पाहिजे. आणि ती खूप छान मजा आहे. म्हणजे आपण अक्षरं जर बघायला सुरुवात केली ना खरंच तर आपल्याला इतकी छान त्याच्यामध्ये मजा यायला लागते. अक्षरांशी आपला ॲक्च्युअली एक संवाद व्हायला लागतो. अक्षरं आपल्याशी कधी बोलतील, जेव्हा आपण अक्षरांशी कनेक्ट व्हायला लागू कुठल्या तरी प्रकारे. त्याचं आता एक अगदी साधं उत्तर द्यायचं तर आता आपण एक अक्षर समजा घेतलं, आपण ग हे अक्षर घेतलं तर ग हे अक्षर मला वेगवेगळ्या प्रकारे काढता येऊ शकतं. मग त्याच्यामध्ये मला आपलं जे आशय आहे त्या आशयाचा एक अर्थ किंवा हे समजू त्याला सुटेबल पद्धत कुठली आहे, कुठलं अक्षर त्याला काढता येऊ शकतं हे आपण बघू शकतो. यासाठी मी तुम्हाला आता एक छोटासा आपला एक डेमो दाखवतो. आपण कुठल्या स्टाईलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण एकच अक्षर कसं लिहू शकतो हे आपण बघूयात. मी जस्ट कॅमेरा फ्लिप करतो. आत्ता मला तुमचे कोणतेच प्रश्न बघता येत नाही आहेत. सॉरी, मी सुरुवातीला एकदा सांगितलं होतं. जे उशिरा जॉईन झाले त्यांना परत एकदा सांगतो की आत्ता मला हा माझा फ्रंट फेसिंग कॅमेरा चालू असल्यामुळे मला तुमचे कुठलेच प्रश्न बघता येत नाही आहेत. तर ते प्रश्न बघण्यासाठी आपला हा जो एक आहे, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. पण हा जो आपला सेशन आहे त्याच्या शेवटची 10 ते 15 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांसाठी ठेवूयात. मला तेव्हा तुमचा चॅटही बघता येतील, कारण आत्ता मला तुमचे चॅटचे क्वेश्चन्स फुलस्क्रीन असल्यामुळे दिसत नाही आहेत. तर आता आपण पटकन मी आता वेगवेगळी टूल्स जे आहेत त्या टूल्समधनं मी तुम्हाला एकच अक्षर वेगवेगळ्या प्रकारे कसं लिहिता येऊ शकतं आपण बघूया. मग त्याच्यामध्ये आपल्याला तो प्रत्येक ह्याच्याबरोबर भाव कसा जोडता येऊ शकतो हे आपल्याला बघता येऊ शकेल. मी जस्ट आता कॅमेरा स्विच करतो. आता माझ्याकडे वेगवेगळे टूल्स आहेत. ते वेगवेगळ्या टूल्सनी आपल्याला काय काय करता येते आपण बघूयात. एकच अक्षर घेऊन आपण त्याच्यावरती बघूयात आपल्याला काय काय करता येऊ शकेल, वेगवेगळ्या प्रकारे कसं लिहिता येऊ शकेल. माफ करा, तुमचे प्रश्न जर तुम्ही कोणी विचारले असतील तर ते मला आत्ता बघता येत नाही आहेत. आता ग हे अक्षर आपण किती वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यातला वेगवेगळा लिहिता येऊ शकतो, त्यातनं कुठल्या प्रकारचा अर्थ प्रतीत होतो हे आपण बघूयात. हा एक साधा आपला छान क्लासिक ट्रॅडिशनल देवनागरी लिपीमधला ग आहे. हा मला एखाद्या ओवीबरोबर जेव्हा मी काहीतरी खूप छान लिखाण करतो आहे त्याच्याबरोबर असोसिएट करता येऊ शकतो. आता त्याच्यामध्ये मला समजा थोडंसं अजून व्हेरिएशन घ्यायचं असेल, स्टाईल व्हेरिएशन, मला समजा तो थोडासा हार्श करायचा असेल, कारण आपल्याला आपण जे लिहितो आहे त्याला सुटेबल जी स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि त्यासाठी मी म्हटलं तसं आपल्याला ज्या वेगवेगळ्या स्टाईल लिहिता येतात त्यामध्ये आपल्याला सगळी अक्षरं काढता आली पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला ती अक्षरांची ब्युटी जी आहे किंवा त्याचा जो अर्थ आपल्याला ट्रान्सलेट करायचा आहे तो अर्थ कुठेतरी मग त्याच्यामध्ये हरवून जातो. अजून एका प्रकारे आता लिहून बघूयात. आता ह्या फ्लरिशेसबद्दल मला माझा एक जो अनुभव आहे आत्तापर्यंतचा की लोकांना फ्लरिशेस करायला किंवा त्याचे स्वर्ल्स ॲड करायला ह्याची खूप आवड असते किंवा त्यांना ते खूप पटकन करायचं असतं. पण मी सर्वांना हे सजेस्ट करीन की स्वर्ल्सच्या मागं लागून किंवा आपण त्याचे जे फराटे मारतो हे करायला काहीच हरकत नाही आहे. पण त्याच्यामध्ये कुठेतरी जे मूळ अक्षर आहे ते मूळ अक्षराचा जो ढाचा आहे त्याची जी प्रपोर्शन्स आहेत ही जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाहीत, ती आपल्याला जोपर्यंत पूर्ण अंगवळणी पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याचे स्वर्ल्स कसे करता येतील. आपल्याला स्वर्ल्स सहज करता येऊ शकतात, पण स्वर्ल्सचा प्रॉब्लेम मी म्हणलं तसा असा आहे की तो आपल्याला एकतर कन्सिस्टंटली तो सगळीकडे आपल्याला कॅरी करता आला पाहिजे.
म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता मला ई हे अक्षर एखादं मी काहीतरी लिहितो आहे त्याच्यामध्ये समजा 3 ठिकाणी येणार आहे आणि मला 3 ठिकाणी ई समजा वेगवेगळा येणार असेल, तर मग त्याच्यामध्ये मला त्या अक्षराचं कन्स्ट्रक्शन किंवा त्याची जी मूळ रचना आहे ही कुठेतरी समजली नाही असं म्हणायला लागेल ना. कारण नाहीतर माझं अक्षर 3ही ठिकाणी सारखं यायला पाहिजे. आपण त्याला स्ट्रोक्स ॲड करतो, स्वर्ल्स ॲड करतो, हे सगळे आपण त्याला ॲड करूच यात ना. पण मूळ जे अक्षर आहे त्या मूळ अक्षराचं जे प्रपोर्शन आहे, त्याचा जो आकार आहे, त्याचा जो रूप आहे, हे रूप आपण जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात नाही येणार. हा एक अशा प्रकारे करता येऊ शकतो. मग आपल्याला समजा थोडासा फ्लॅट स्टाईलमध्ये करायचं असेल, हां असा करता येऊ शकतो. ह्या प्रत्येकाचा मी म्हटलं तसं व्हिज्युअली त्याचा जो अपील आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आता हेच समजा मला एका ब्रशनी करायचं असेल तर ब्रशमध्ये आपल्याला अजून त्याच्यामध्ये व्हेरिएशन घेता येऊ शकतं वेगवेगळ्या प्रकारे. प्रत्येक टूलची मजा वेगळी आहे. प्रत्येक टेक्निक त्याच्यामध्ये थोडंसं वेगवेगळं होतं, त्याचं हँडलिंग वेगवेगळ्या प्रकारे होतं. मग हा समजा मला थोडासा एक्सप्रेसिव्हकडे न्यायचा असेल. एक्सप्रेसिव्ह म्हणजे शेवटी काय आहे एक्सप्रेसिव्ह म्हणजे आपल्याला आपण जे लिहितो आहे त्याचा अर्थ जास्तीत जास्त प्रभावीपणे समोरच्यापर्यंत पोचवणं, किंवा आपली जी भावना आहे किंवा आपल्याला त्यातून जो एक अर्थ समोरच्यापर्यंत पोचवायचा आहे तो पोचवण्याची ती पद्धत आहे. मग त्याचप्रमाणे समजा आपल्याला मोनोलाईनमध्ये लिहायचं असेल तर आपल्याला मोनोलाईनमध्ये, मी म्हटलं तसं की टूल्समुळे कॅलिग्राफी येते किंवा टूल्समुळे अक्षर छान होतं हा गैरसमज आहे. आपल्याला कुठल्याही टूलमधनं आपल्याला जो भाव व्यक्त करायचा आहे हा भाव व्यक्त करता आला पाहिजे, तर आपल्याला कॅलिग्राफी खूप समोरच्यापर्यंत पोचली असं म्हणू शकतो. आजकाल मी अजून एक अनुभवलं आहे की इंस्टाग्राम आणि फेसबुकमुळे जे नवीन लोक कॅलिग्राफी शिकायला सुरुवात करतात त्यांना पटकन कॅलिग्राफी करायची असते. पटकन कॅलिग्राफी असं काही नसतं. पटकन कॅलिग्राफी कशी करायची असते म्हणजे फोटो ऑपसाठी आपण पटकन कॅलिग्राफी केली हे मी समजू शकतो, पण त्याच्यामध्ये कुठेतरी आपला जो सराव आहे किंवा आपली त्या अक्षराबद्दलची जी एक स्वतःचं शिक्षण आहे ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ते कशाप्रकारे म्हणजे आपण दाखवण्यासाठी फोटो काढण्यासाठी नक्कीच करू शकतो, पण मग त्याच्यामध्ये कुठेतरी मला असं वाटतं की मग आपण त्याच्यामध्ये आपली स्वतःची प्रोग्रेस किंवा शिकण्याचा जो भाग आहे तो आपण थोड्याफार प्रमाणात थांबवतो. तर आता ह्याच्याचबरोबर मी तुम्हाला आत्तापर्यंत केलेली माझी जी काही वर्क्स आहेत ती थोडीशी दाखवतो. हे एक माझं आर्टवर्क आहे जे टायपिझम, मी तुम्हाला जे म्हणलं टायपिझम बुकसाठी माझं सिलेक्ट झालेलं होतं त्यातलं हे एक आर्टवर्क आहे. हे गॉथिक स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं आहे. हे गॉथिक स्क्रिप्टमधली अक्षरं जी आहेत ही ब्लॅक लेटर फ्रॅक्चरमधली आहेत, जी तशी पाहायला गेली तर सर्वसामान्य माणसांना त्यातलं प्रत्येक अक्षर कसं आहे किंवा ते अक्षर काय आहे हे कित्येक लोकांना वाचताही येत नाही, पण मी म्हणलं तसं हे कुठेतरी आपल्याला असोसिएट करता येतं. हा जो ब्लॉक आहे हा मला एस्थेटिकली छान वाटतो. तो एस्थेटिकली छान वाटतो म्हणजे काय, तर मला त्याचा कुठेतरी फॉर्म म्हणजे आता ह्या बाबतीतलं अगदी साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर टिपिकल सर्वसामान्य माणूस की ज्याला कॅलिग्राफी काहीही माहीत नाही आहे किंवा त्याचा कॅलिग्राफीशी काही तसा संबंध पण नाही आहे, त्या माणसाला आपण समजा अजून एक सोपं उदाहरण मी दाखवतो लक्षात येण्यासाठीचं. आता समजा आपण हे बघितलं तर हा फॉन्ट लोकांना गॉथिक आहे का फ्रॅक्चर आहे का त्यातले अजून कुठले प्रकार आहेत, टेक्स्चर आहे, रटुंडा आहे, याच्यामध्ये आपण आत्ता कोणी जरी गेलो नाही तरी सर्वसामान्य माणूस ह्याला काय म्हणतो, हा सर्टिफिकेट फॉन्ट आहे आणि हा छान आहे. हा छान आहे म्हणजे काय, मला कुठेतरी त्याच्यात एक सर्टिफिकेट मला मिळालेलं किंवा मी पाहिलेलं
हे जे फॉर्म्स आहेत ते मला ह्या अक्षराबरोबर असोसिएट करता येतात आणि मग त्याचं आपण काय म्हणता येईल अप्रिसिएशन सुरू करतो. अप्रिसिएशनसाठी आपल्याला ते अक्षर मुळात बघता आलं पाहिजे. ते अक्षर जेव्हा आपल्याला बघता येईल त्याची ब्युटी ऑब्झर्व करता येईल. आता गॉथिक स्टाईलमध्ये ज्यांनी गॉथिकमध्ये आत्तापर्यंत काम केले त्यांना माहीत असेल की हे खूप स्ट्रक्चर्ड आहे, पण ते खूप फ्लुईड लेटरिंग पण आहे. त्याच्यामध्ये त्याचं लेटर कन्स्ट्रक्शन हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप अवघडही आहे, पण त्याची एक वेगळी मजा आहे. हे एक आता थोडंसं मी एक्सपेरिमेंटल केलं होतं. ह्याच्यामध्ये एक ड्राय ब्रश होता. ड्राय ब्रशने मी ह्याच्यावरती त्याचं प्रेशर जे आहे ब्रशवरचं ते कमी जास्त करून त्याच्यामध्ये कुठेतरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. ह्याच्यात माझी अक्षरं अशी छान थोडीशी मला ती कन्फ्युज्ड वाटतात, ती कधी एकमेकांमध्ये गुंतलेली वाटतात, पण हे काहीतरी कम्युनिकेट करतं, हे काहीतरी कन्वे करतं. हा त्यातला भाग मला महत्त्वाचा वाटतो आणि तो आपल्याला जसा जाणवतो तसा आपल्याला आपल्या अक्षरांमधनं आपण जे लिहितो त्याच्यातनं व्यक्त करता आला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला अक्षरं पाहता आली पाहिजेत. हे एक असंच अजून एक आहे की ह्याच्यामध्ये मी बोल्ड स्ट्रोक्स वापरलेत आणि त्याच्याखालती थोडंसं स्क्रिबल डूडल स्टाईलमध्ये फ्री हँडमध्ये लेटरिंग केलं आहे. आता ह्याच्यात तुम्ही बघाल तर मला ह्या टाईपच्या अक्षरांबद्दल किंवा ह्या कॉम्पोजिशन्सबद्दल ही क्लासिक ट्रेडिशनल कॅलिग्राफी आहे का, तर नाही. ही आपण थोडीशी काय म्हणू शकतो एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफी म्हणू शकतो. या एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफीमध्ये आपण अक्षरं वाचतो का, तर नाही वाचत आपण, कारण ह्याचा अक्षर वाचायला लागलं तरी त्याला तसा काही संबंध नाही आहे. म्हणजे फक्त ABCD आणि खालती ही रँडम अक्षरं आहेत, पण मग ही अक्षरं आपण कुठेतरी एक फॉर्म म्हणून बघतो. तो फॉर्म आपल्याला असोसिएट करता येतो. मग आपण मगाशी मी जसं म्हणलं तसं फक्त टूल्स आणि टेक्निक महत्त्वाची आहेत का कॅलिग्राफीमध्ये, तर नाही आहेत. फक्त टूल्स आणि टेक्निक महत्त्वाची नाही आहेत, कारण मग त्यातनं तुम्हाला टेक्निकली परफेक्ट अक्षरं फक्त काढता येतील, पण त्याच्या पलीकडे कुठेतरी ते अक्षर तुमच्याशी बोलण्यासाठी ह्याच्यामध्ये मला त्या अक्षरांशी तो जो कनेक्ट आहे की ती समजून घेऊन की ह्याच्यामध्ये आता मला वाचता येण्यासारखं काही नाही आहे, ही रँडम अक्षरं आहेत, पण तरीसुद्धा कुठेतरी ही समोरच्याला ॲज अन आर्टवर्क हे लेटर म्हणून आपण बघत नाही आहे. आपण बघताना हे 2 फॉर्म्स म्हणून बघतो आहे, पण हे आपल्याला कुठेतरी एस्थेटिकली छान वाटतं, असोसिएट करता येतं. हे एक त्यातलाच दुसरा अजून एक नमुना आहे. ह्याच्यामध्ये तर ॲक्च्युली मधली ही जर ओळ सोडली तर बाकी अक्षरं ही वाचता येण्यासारखी नाहीच आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एक फक्त मला 3 ब्लॉक्स दिसतात आणि या 3 ब्लॉकचं एक कॉम्पोजिशन आहे. मग ह्याच्यामध्ये एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफीमध्ये मी कशा ह्यानी बघतो की अक्षरं हे शेवटी कॉम्पोजिशन आहे. तर आता कॉम्पोजिशन म्हणजे काय हे एकदा तुम्हाला परत एकदा मला जे जाणवलं ते मी शेअर करतो. आता अगदी सोप्या पद्धतीने आपण जर बघायचं झालं की आता अक्षर रचना आपण जी म्हणतो, त्याचं जे स्ट्रक्चरल ब्युटी आपण जी म्हणतो, त्याच्यामध्ये हे एक अक्षर झालं किंवा हे एक अक्षर झालं किंवा आपण समजा आता द काढला. आता ही अक्षरं सरावानीही अशी काढता येऊ शकतात, पण तो सराव करताना आपल्याला नक्की काय शिकायचं आहे, तर शेवटी मी म्हणतो नेहमी तसं अक्षरं ही शेवटी आपली एक स्पेस डिव्हिजन आहे. आपण चित्र काढतो तेव्हा आपल्या समोर बसलेलं मॉडेल असेल किंवा आपण समजा अमूर्त शैलीमध्ये काही चित्र काढत असलो तर आपले जे स्ट्रोक्स आहेत ते आपले ऑब्जेक्ट असतात. तसं कॅलिग्राफीमध्ये आपली ही जी अक्षरं आहेत हे आपले शेवटी ऑब्जेक्ट्स आहेत किंवा ते फॉर्म आहेत आणि त्या फॉर्म्सनी आपण आपली ही जी स्पेस आहे ह्या स्पेसची डिव्हिजन करत असतो. आपण ढोबळमानाने आत्ता त्याच्या बाजूची स्पेस न बघता अक्षराच्या भोवतीची ही जी जागा आहे, जी नेगेटिव्ह स्पेस आहे, ही नेगेटिव्ह स्पेस आपल्याला किती छान डिव्हाइड करता येते, ह्याच्यावरती आपलं अक्षर छान दिसतं ना. आपण इतक्या सूक्ष्म लेवलवरती जेव्हा विचार करायला लागतो, जेव्हा आपण अक्षर बघायला लागतो तेव्हा आपल्याला ते अक्षर आवडायला लागतं. त्याच्यामधली जी ब्युटी आहे, त्याचे जे ॲस्थेटिक्स आहेत ते आपल्याला आवडायला लागतात. मी मगाशी म्हटलं तसं एखादी दवाखान्याच्या बाहेरची जी पाटी असेल त्याच्या बाहेरचे असं टिपिकली डॉ लिहिलेलं असायचं. ती लिहिण्याची जी पद्धत होती, त्याची जी स्टाईल होती, हे छान दिसतं. पण हे छान का दिसतं, तर त्याच्या ह्या ज्या सगळ्या निगेटिव्ह स्पेसेस आहेत, या निगेटिव्ह स्पेसेसमुळे हे लेटरिंग आपल्याला खूप छान दिसतं.
आणि ह्या निगेटिव्ह स्पेसेस जोपर्यंत आपल्याला छान करता येत नाही त्यासाठी आपल्याला सरावच करायला पाहिजे. आणि एखाद्या अक्षराची पूर्ण आपण अख्ख्या लिपीची जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही, सराव करत नाही, तोपर्यंत हे आपल्याला लिहिता येणार नाही. मग हे एकदा लिहिता यायला लागलं की मग आपल्याला ह्याच्याभोवती स्वर्ल्स आपल्याला कसेही ॲड करता येऊ शकतील. पण स्वर्ल्सच्या मागे लागण्यामध्ये आपण जे मूळ अक्षर आहे, या मूळ अक्षराचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचं ह्या अक्षराचं जे हे जे असं प्रपोर्शन आहे, हे आपण कुठेतरी मग गमावायला लागतो. हे न गमावता जेव्हा आपल्याला हे स्वर्ल्स करता येतील त्यासाठी आपल्याला ही जी बैठक आहे, ही बैठक सगळ्यात पहिली पक्की केली पाहिजे. ती पक्की झाली की मग आपल्याला आपली अक्षरं आपली वाटायला लागतात आणि मग त्याच्याबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे खेळता येऊ शकतं. आता त्याचंच एक उदाहरण दाखवायचं झालं तर हे एक मी केलेलं आहे. याच्यामध्ये मोनोलिनियर अक्षरं आहेत ही कम्प्लिटली. याच्यामध्ये अक्षराला जाडी नाही. एका सिंगल टिपनी हे मी लेटरिंग केलेलं आहे. ही अक्षरं मी लोकांना दाखवली. काही जणांना ती खूप एकाकी अक्षरं वाटतात, काही जणांना ती म्हणजे प्रत्येकाला त्याच्यातनं एक काहीतरी अर्थ कन्व्हे होतो, ट्रान्सलेट होतो. किंवा आता त्याचंच एक अजून एक व्हर्जन जर बघायचं झालं तर हे एक व्हर्जन आहे. ह्याच्यामध्ये माझी अक्षरं मी कम्प्लिटली तेव्हा मी अक्षरांकडे बघत होतो ते फक्त फॉर्म म्हणून बघत होतो. अक्षर म्हणून अक्षर न बघता मी ते फक्त फॉर्म म्हणून बघत होतो. चित्रकलेत जसं आपल्याला शेवटी फॉर्म अँड स्पेसमध्ये आहे की आपल्याला फक्त फॉर्म बघायचा असतो आणि त्याच्यातनं आपल्याला स्पेस डिव्हिजन करायची असते. आपण ह्या प्रकारे जेव्हा बघायला लागतो तेव्हा आपल्याशी अक्षरं खऱ्या अर्थाने बोलायला लागतात. किंवा अजून एक आता तुम्हाला दाखवतो. हे एक गोल्ड गॉथिक कॅलिग्राफीमध्ये केलेला कॅलिग्राम आहे खूप वर्षापूर्वी मी. याच्यामध्ये सुद्धा समहाऊ खूप आखून रेखून मी करायला सुरुवात केली का तर तसं मी नाही केलेलं, कारण मला कॅलिग्राफी हे गॉथिकमध्ये लिहायचं होतं तेव्हा फक्त. मग ते बरोबर येतं आहे का, ते इथे जोडलं जाईलच का, हा शेवटचं अक्षर इथे बरोबर जुळेलच का, हा विचार करून मी केलं नव्हतं. कारण आजकाल मला असं वाटतं की काही वेळेला आपण त्या स्ट्रक्चरमध्ये खूप जास्त वेळ अडकायला जातो आणि मग त्याच्यामध्ये आपण अक्षराशी जे एक्सपेरिमेंट जो आपल्याला करायचा आहे तो भाग कुठेतरी बाजूला राहतो आणि आपण मग अक्षरांचं ते छान दिसतं आहे का, माझा फोटो छान येईल का, ह्या गोष्टींचा जास्त विचार करायला लागतो. हे एक असंच मी पूर्वी केलेलं लेटरिंग आहे. नीट क्लीन क्लासिक कॅलिग्राफीमध्ये केलं आहे. त्याला फक्त थोडेसं स्टायलाइज करण्याचा प्रयत्न केला होता. हेही एक असंच आहे. हे आजकाल आय गेस मला वाटतं माझ्यासकट सगळ्यांनाच ॲप्लिकेबल आहे की आपण या लॉकडाऊनमध्ये मोबाईल इतका प्रचंड वापरतो आहे की आपण लिहिणं खूप कमी केलं आहे. आपण लिहायला पाहिजे स्वतः हाताने. आता टूलमधला जो फरक मगाशी मी म्हणलं तसं, आता हे मी नीट कॅलिग्राफीमध्ये समजा एखाद्या टूलने लिहिलं तर त्याच्यामध्ये मला हा जो एक फोर्स आहे गणपती बाप्पाचा, मला त्या दिवशी ती आरती म्हणताना जो एक अपेक्षित भाव आहे तो मला ह्या ब्रशमधनं उतरवता आला एकदंत या शब्दामध्ये किंवा गणेश या शब्दामध्ये. हे महत्त्वाचं आहे. किंवा आता हे बघितलं तर ह्याच्यामध्ये प्रत्येक अक्षर मी फक्त फॉर्म म्हणून बघितले, पण त्याच्यातमध्ये सुद्धा अक्षराचं जे मेन प्रपोर्शन आहे त्याला मी कुठे आत्तापर्यंत फारकत दिलेली नाही आहे. म्हणजे अक्षराचा जो साचा आहे तो साचा न सोडता आपल्याला व्हेरिएशन करता आलं पाहिजे. हे एक त्यातलं अजून एक असंच की एक अक्षराचे कॉम्पोजिशन्स, त्याची व्हेरिएशन्स. त्यानंतर अजून एक सगळ्यात आता मला लोकांना तुम्हाला दाखवायला आवडेल की आपण जेव्हा एखादी कविता लिहितो किंवा एखादा शेर लिहितो तेव्हा आपल्याला तो जो शेर आहे त्या शेराची स्टाईल काय आहे लिहिण्याची किंवा त्याची भाषा कुठली आहे, त्याला योग्य लिपी कुठली असू शकते, हा सगळा विचार आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्याला कुठेतरी त्याचा अर्थ समोरच्यापर्यंत खूप छान पोहोचवता येतो. आता ही एक पद्धत आहे. ह्याच्यात मी पूर्ण ट्रॅडिशनल कॅलिग्राफीमध्ये लिहिलं आहे. हा एक शेर आहे. याला थोडंसं मी उर्दू वळणामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. लिपी देवनागरीच आहे, फक्त त्याची लिहिण्याची स्टाईल आणि त्याची टूल्स थोडीशी वेगळ्या प्रकारे लिहिली आहेत. हे एक आहे. ह्याच्यामध्ये मी माझं स्वतःचंच एक्सपेरिमेंटिंग करत होतो की ह्या स्टाईलमध्ये छान दिसतंय का, ह्या स्टाईलमध्ये छान दिसतंय. ही एक अजून एक आपली क्लासिक देवनागरी. आता ह्याच्यात तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं प्रत्येक अक्षराचं प्रपोर्शन आहेच. त्या अक्षरापासून शब्द तयार होतात. मग त्या शब्दाचं एक वेगळं सौंदर्य आहे. हे आपण टाईपसुद्धा जेव्हा करतो, आता आजकाल असं झालं आहे, तुम्ही बघितलं असेल की आपण कीबोर्डवरती ए टाईप केला की आपल्याला अ हे अक्षर मिळतं, टाईप उमटतो तिकडे.
याच्यामुळे आपल्याला असं झालं आहे की तो अ किंवा ए ची ब्युटी आपण बघायची आपल्याला आळस झाला आहे काही प्रमाणामध्ये. आपण आळशी होतो आहे टायपिंगमुळे, की आपल्याला एक ए टाईप केला की ए मिळतो, पण मग तो कसा निर्माण झाला आहे, किंवा आत्ता पूर्ण काय म्हणता येईल डेव्हलप झालेली विकसित झालेल्या लिपी आपल्यासमोर आहेत. देवनागरी लिपी घ्या, रोमन लॅटिन लिपी घ्या, या सर्व लिपी डेव्हलप झालेल्या लिपी आहेत. पण ह्या लिपी डेव्हलप होण्यासाठी, विकसित होण्यासाठी जी हजारो वर्षे गेलेली आहेत, त्या वर्षांमधनं किंवा ती लिपी जेव्हा तयार झाली तेव्हा त्या प्रत्येक अक्षराचं वळण, त्या प्रत्येक अक्षराचं दुसऱ्या अक्षराचं हे. आता देवनागरी लिपीमध्ये मला सगळ्यात जास्त गोष्ट जी आवडते ती त्याची जोडाक्षरं. देवनागरी लिपीमधली जोडाक्षरं ही इतकी सुंदर आहेत की एक दिवशी मी फक्त उठून ही सगळी अक्षरं, वेगवेगळी जोडाक्षरं लिहित होतो, कारण मला त्याच्या नेगेटिव्ह स्पेसेस आवडतात, मला अक्षरांशी खेळायला आवडतं आणि ती अक्षर माझ्याशी बोलत होती. त्यामुळे ह्या अशा गोष्टी आपण जेव्हा अक्षरांवर आपल्याला खरंच मनापासून जेव्हा आपण प्रेम करायला लागतो तेव्हा आपल्याला अक्षरांशी एक खूप चांगला कनेक्ट निर्माण व्हायला लागतो. अजून एक आता आजकालच्या काळामध्ये एक आपल्याला खूप छान सोय झालेली आहे की आपल्याला हँडमेड कॅलिग्राफी बरोबर आपल्याला डिजिटल कॅलिग्राफी पण आता उपलब्ध झालेली आहे. आता डिजिटल कॅलिग्राफीची कुठली टूल्स, कुठली टेक्निक्स ह्याच्यावरती आपण वेगळं सेशन घेऊ शकतो, कारण तो आजचा आपला विषय नाही आहे. फक्त आता मी गेले 2-3 वर्ष मी डिजिटल कॅलिग्राफी करतो आहे, त्यामुळे डिजिटल कॅलिग्राफीबद्दल मला थोडेसे माझे अनुभव आपल्याबरोबर शेअर करायला आवडतील. की डिजिटल कॅलिग्राफीमधला सगळ्यात छान गोष्ट मला कुठली वाटते, तर डिजिटल कॅलिग्राफीमध्ये आपल्याला टूल्सचं रेस्ट्रिक्शन कम्पॅरेटिव्हली कमी आहे. माझ्या एकाच सॉफ्टवेअरमध्ये इतक्या सगळ्या प्रकारचे ब्रशेस अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस अवेलेबल आहेत माझ्याकडे. जे आपण हाताने करायचं म्हणलं तर मला हाताचे, म्हणजे याबद्दल मी असं कुठेही म्हणणार नाही की ही जी आपली खरी टूल्स आहेत याचं कुठे महत्त्व कमी होतं, पण जेव्हा आता आपण कुठेतरी जिथे सगळ्या ठिकाणी ही टूल्स घेऊन जाऊ शकत नाही तिथे ह्या ज्या डिजिटल टूल्सचा जो आपल्याला फायदा आहे तो मला वाटतं आपण नक्कीच करून घेतला पाहिजे. म्हणजे आता समजा आपण आता डबल टिपचं हे जे ब्रश पेन आहे, ह्या ब्रश पेनचं समजा मी एक लेटरिंग काहीतरी लिहून बघूयात. हे आता मी लिहिलं. आता ह्याच्यामध्ये आपण पेपरवरती जेव्हा करतो तेव्हा मला सगळ्यात मुख्य फरक हा जाणवतो की आपण पेपरवरती जेव्हा करतो तेव्हा आपल्याला पेपरचा रेझिस्टन्स असतो, ह्याच्यामध्ये रेझिस्टन्स नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा पण आहे, तोटा पण आहे, दोन्ही आहे. आपल्याला पूर्ण फ्री मूवमेंट मिळते. ह्याच्यामध्ये ही जी आपली एक साधी पेन्सिल आहे, ह्या पेन्सिलच्या एका टिपवरती आपल्याला हजारो ब्रशेस उपलब्ध आहेत. हे टिप आपण जशा प्रकारे वापरू तशा प्रकारे आपल्याला त्या टूलचा अँगल किंवा त्या टूलचं जे प्रपोर्शन आहे ते आपण वापरू शकतो. आता मी समजा मोनोलिनियर काहीतरी याच्यामध्ये समजा लिहित आहे. आता हे लिहिताना मला समजा वाटलं हा स्ट्रोक माझा चुकला, तर आपल्याला हाताने लिहिलेल्या कॅलिग्राफीमध्ये तो रेक्टिफाय करण्याची किंवा अंडू नाही आहे आपल्या ट्रेडिशनल कॅलिग्राफीमध्ये. ह्याच्यामध्ये मला अंडू करता येतं. एखादा स्ट्रोक चुकला, अर्थात ह्याचं समर्थन करता येऊ शकतं का, तर नाही. पण जेव्हा मी डिझाईनमध्ये कॅलिग्राफी आपण वापरतो आहे किंवा जिथे आपल्याला त्या ॲप्लिकेशन करायचं आहे आणि जिथे आपल्याला ही सुविधा उपलब्ध आहे तेव्हा ती सुविधा आपण का नाही वापरायची, नक्कीच वापरायची. त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं तसं आपल्याकडे अशा प्रकारे मला अक्षर लिहिण्यासाठी मला इंक, ब्रश, पेपर एवढ्या सगळ्या गोष्टी कॅरी करायला लागतील. त्याच्याऐवजी मी डिजिटली जेव्हा कॅलिग्राफी करतो आहे तेव्हा मला हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रशेस आहेत हे एका ठिकाणी उपलब्ध होतात.
ह्याचा दुसरा छान फायदा म्हणजे डिझायनर्ससाठी आपल्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की ह्याच्यातनं आपल्याला डायरेक्टली डिजिटल आउटपुट एक्सपोर्ट करता येतं, जे आपल्या ट्रेडिशनल कॅलिग्राफीमधून ते कुठंतरी आउटपुट आपल्याला ट्रान्सलेट करण्यासाठी ते पहिलं स्कॅन करायला लागतं, मग ते ट्रेस करायला लागतं आपल्याला डिजिटली आणि मग आपल्याला ते वेक्टर फॉर्ममध्ये मिळतं. इथे आपल्याला डायरेक्टली आउटपुट PSD फाईल आपल्याला एक्सपोर्ट करता येऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की हा आपल्यासाठी खूप मोठा इंटरेस्टिंग हे आहे, किंवा हे एक मी मध्ये लेटरिंग केलं होतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात छान असं आहे आपल्याला प्रोक्रिएटमध्ये की आपण प्रेशर आणि त्याचा अँगल ह्या दोन्ही गोष्टी व्हेरी करून आपण त्याप्रमाणे लेटरिंग करू शकतो. आता हे मी समजा ओरिएंटल ब्रश घेतला तर ओरिएंटल ब्रशमध्ये मला माझं प्रेशर आणि माझा अँगल या दोन्हीप्रमाणे माझं आउटपुट चेंज होतं. हे ऑपरेट करायला थोडंसं अवघड आहे नक्कीच, म्हणजे ट्रेडिशनल कॅलिग्राफीपेक्षा हे टूल ऑपरेट करायला नक्कीच अवघड आहे. पण ह्याच्यामध्ये जो आपल्याला स्कोप मिळतो, आपल्याला त्याच्यात जे व्हेरिएशन मिळू शकतं, ते रिझल्ट आपल्याला हाताने आणण्यासाठी थोडीशी जास्त मेहनत घ्यायला लागेल. पण याच्यामध्ये मला परत सगळ्यांना म्हणजे जे मला नेहमी प्रश्न विचारतात की डिजिटल कॅलिग्राफी सोपी आहे का, डिजिटल कॅलिग्राफी सोपी कधी आहे, हे फक्त टूल आहे आपल्याला हातात मिळालेलं, की मला पेन, शाई, रंग, पेपर हे सगळं घेऊन बसणं प्रत्येक ठिकाणी जर शक्य नाही आहे, मी समजा कुठे प्रवासात आहे, फिरतीवर आहे आणि मला ही सगळी टूल्स घेऊन जाणं शक्य नाही आहे, तर मी फक्त आयपॅड कॅरी करून त्याच्यावरती कॅलिग्राफी करू शकतो. पण ह्याचा अर्थ आयपॅड कॅलिग्राफी करणार आहे का, तर नाही. आयपॅड हे फक्त टूल आहे आपल्याचं हातातलं. त्यामुळे मुळात जे लेटरिंग आहे ते आपल्याला प्रॅक्टिस करण्याला पर्याय नाही आणि त्याच्यात शॉर्टकट तर कुठल्याच प्रकारचा नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला खूप छान पॅटर्न्स करता येतात, पण ह्याच्यावरती मी आत्ता जास्त बोलत नाही कारण हा आपला विषय नाही आहे आजचा बोलण्याचा. एक अजून मला असंच तुम्हाला रॅन्डम एक कॅलिग्राम दाखवायला आवडेल. ह्याच्यामध्ये सुद्धा फक्त फॉर्म आपल्याला दिसतो सगळ्यात पहिला. आपण इंडिव्हिज्युअल अक्षरं वाचायला जात नाही, पण हे ॲज अ फॉर्म, ॲज अ कॉम्पोजिशन आपल्याला छान वाटतं. तर आता मला वाटतं की आपण थोडेसे तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. एक सेकंद मी हे जस्ट फ्लिप करतो. ॲक्च्युली बघता येत नाही आहेत आत्ता, तर 1-2 मिनटं आपण होल्ड करू शकता का? मी माझा लॅपटॉप फक्त ओपन करतो आणि त्याच्यावरती मला तुमचे प्रश्न बघता येत आहेत का मी बघतो, कारण आत्ता मला या फोनमध्ये आपले प्रश्न दिसत नाही आहेत. तर मी पटकन माझा लॅपटॉप फक्त ओपन करतो आणि त्याच्यावरून मी आपले प्रश्न जे आहेत ते मला बघता येतील, कारण आत्ता मला चॅटबॉक्स दिसतच नाही आहेत. 1 मिनिट फक्त थांबा, मी आलोच. येस, मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आता दिसत आहेत. मी आता पहिल्यापासून एकदा कमेंट्स बघतो. येस, आता तुम्ही मला तुमचे प्रश्न जर असतील तर विचारू शकता. आता मला तुमचा चॅटबॉक्स व्यवस्थित दिसतो आहे. इतक्या वेळ माझ्या फोनवरती मला तो दिसत नव्हता, तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आता आहेत त्या प्रश्नांना मी आत्ता झालेल्या उत्तरं देतो. सगळ्यात प्रथम, अक्षरांचं वळण नीट येण्यासाठी काही टिप्स आहेत का? त्यावरती आय गेस आपण ऑलरेडी बोललेलो आहे की अक्षरासाठी आपल्याला मुळात त्याची प्रॅक्टिसच करण्याची जास्त गरज आहे. अक्षर समजून घेण्यासाठी त्याची प्रॅक्टिस आपल्याला रोज केलीच पाहिजे. ॲज अ बिगिनर इज इट ओके टू प्रॅक्टिस देवनागरी कॅलिग्राफी विथ 2 पेन्सिल्स टाईड टुगेदर? येस, डेफिनेटली. आपल्याकडे जी कुठली उपलब्ध टूल्स आहेत त्या कुठल्याही टूल्सनी आपल्याला कॅलिग्राफी करता येऊ शकते. म्हणजे लोकांना जे वाटतं की कॅलिग्राफी ही जी आहे ही कॅलिग्राफी टूल्स कुठले तरी छान असतील तर छान कॅलिग्राफी करता येते, हा असं काही हे नाही आहे. म्हणजे मी अगदी आपण म्हणलं तसं हा जो जुना साधा बोरू आहे, हा बोरू कापूनसुद्धा, आईस्क्रीमची स्टिक कापूनसुद्धा आपल्याला कॅलिग्राफी करता येऊ शकते. येस, कॅलिग्राफीसाठी अक्षर चांगलं असणं गरजेचं आहे का? तसं ॲक्च्युली नाही, कारण कॅलिग्राफी ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि कॅलिग्राफीतलं आपण डिजिटल कॅलिग्राफीचे वर्कशॉप घ्यावे अक्षर ऊर्जावरती. मला नक्कीच आवडेल घ्यायला डिजिटल कॅलिग्राफीवरती वर्कशॉप, कारण डिजिटल कॅलिग्राफीमध्ये खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे, तर मी त्याचा नक्कीच विचार करेन. ओके, कॅलिग्राफीसाठी टिप्स आणि ट्रिक्स सांगा. कॅलिग्राफीसाठी टिप्स आणि ट्रिक्स असे सांगायचे तर त्याच्यामध्ये 3च टिप्स आणि ट्रिक्स मी सांगू शकतो तुम्हाला. ते सगळेजण तुम्ही लिहून घ्या आणि ते अतिशय लक्षात ठेवा. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, ह्याला आपल्याला पर्याय नाही. आपल्याला प्रॅक्टिस करतच राहायला लागते कॅलिग्राफीसाठी.
फक्त कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करताना मला सगळ्यांना तुम्हाला हे सांगावंसं वाटेल की त्याच्यामध्ये कुठेतरी आपला स्ट्रोक छान दिसतो का, किंवा मला त्याच्यावरती व्हिडिओवरती ते छान कुठेतरी पोस्ट करता येईल का, ते इंस्टाग्रामवरती कुठेतरी पोस्ट करता येईल का, ह्याच्यात आपण अडकून बसण्यापेक्षा कुठेतरी आपल्याला मुळात अक्षरचे जो आपला वैयक्तिक संवाद आहे, हा वैयक्तिक संवाद आपल्याला जास्त स्ट्रॉंग ठेवायचा आहे. आपल्याला अक्षर शिकण्याबद्दलची जी आपली मुख्य एक आवड आहे अक्षराबद्दलची, तो संवाद आपला आणि अक्षरामधला असतो फक्त. मग त्याच्यामध्ये ते समोरच्याला कसं परसिव्ह होतं आहे, समोरच्याला माझी कॅलिग्राफी छान वाटते का, ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतात. म्हणजे ह्या दिखाव्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे मुळात आपल्याला अक्षर छान काढता येतं का, साठी मुळात आपल्याला मी म्हटलं तसं अक्षर आवडतं का, आणि ते आपण बघतो का. ते जर बघितलं तर आपल्याला बघून खूप शिकता येण्यासारखं आहे. कारण मी कित्येक स्क्रिप्ट्स ही अशी आहेत की जी फक्त ऑब्झर्व करून शिकलेलो आहे. कारण 2001, 2, 3 सालापर्यंत मी कॉलेजमध्ये जेव्हा होतो तेव्हा आपल्या इथे इंटरनेटचा तसा फारसा काही अवेलेबलही नव्हते रिसोर्सेस, किंवा गॉथिक कॅलिग्राफी किंवा त्याची जी वेगवेगळी व्हर्जन्स आहेत ही तेव्हा अवेलेबल पण नव्हती. त्यामुळे ती फक्त बघून मी बरीचशी स्क्रिप्ट शिकलेलो आहे. ब्रश कॅलिग्राफीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. कुठल्याही लिपीत मी तुम्हाला म्हटलं तसं मुळात अक्षर हे पाहून त्याचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य आपल्याला जाणवायला लागतं, आणि मग जाणवायला लागलं की आपण त्याच्यावरती त्याची प्रॅक्टिस करून ते कुठेतरी अक्षरांमध्ये उतरवू शकतो. कॅलिग्राफीचा सोशल मीडियासाठी वापर कितपत आणि कधीपासून करावा? कॅलिग्राफीचा सोशल मीडियाशी वापर, सोशल मीडियावरती पोस्ट करायला काहीच हरकत नाही. सोशल मीडिया हा शेवटी प्रत्येकाचा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असं आपण कोणी एकमेकांना सांगू शकत नाही की हे आर्टवर्क पोस्ट करायचं का नाही करायचं. पण कुठेतरी आत्ता असं वाटतंय मला की जे सगळेजण नवीन कॅलिग्राफी शिकतात ना, त्यांना त्याच्यामध्ये लाईक्स किती मिळाले याच्यावरती आपण कॅलिग्राफी जर जज करत असलो तर कॅलिग्राफी ही आपल्याला किती लाईक्स मिळतात ह्याच्यावरती जर आपण जज करणार असलो तर मग आपल्याला कुठेतरी विचार करायची गरज आहे असं मला वाटतं. की मला किती लाईक्स मिळाले याचा अर्थ माझी की कॅलिग्राफी खूप बेकार आहे किंवा खूप छान आहे, हा त्याचा पॅरामीटर मला वाटत नाही. मी म्हटलं तसं हा अक्षराचा आणि आपला स्वतःचा हा एक सतत आपला जो संवाद आहे तो संवाद आपल्याला चालू ठेवायचा आहे. कॅलिग्राफीची सॉफ्टवेअर्स, ओके, कॅलिग्राफीसाठी तुम्ही आयपॅडवरती प्रोक्रिएट म्हणून जे सॉफ्टवेअर आहे ते वापरू शकता. ते मी वापरतो. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ब्रशेस मिळतात, इनबिल्ट ब्रशेस आहेत. त्याचे समजा तुम्हाला विकत ब्रशेस हवे असतील तर तुम्ही वेगवेगळे ब्रशेस विकत घेऊ शकता. ते वेगवेगळ्या मार्केटमध्ये ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल आहेत, ते मिळू शकतात. अक्षरांचं वळण आपण कोणकोणत्या प्रकारे वापरू शकतो? मी म्हटलं तसं अक्षरं आपल्याला हवी तशी आपण वापरू शकतो. फक्त ते आपण जे लिहितोय त्याचा भाव, आपण जी वळणं काढतोय किंवा ज्या पद्धतीने लिहितोय त्याच्यातनं कुठेतरी तो समोरच्यापर्यंत पोचला पाहिजे. तर मग ती कॅलिग्राफी खरंच कुठेतरी आपण चांगली करतोय असं आपण समजायला हरकत नाही. रोल ऑफ कॅलिग्राफी इन प्रिंट ॲडव्हर्टायझिंग. रोल ऑफ कॅलिग्राफी इन प्रिंट ॲडव्हर्टायझिंग मला विचाराल तर खूप जास्त आहे. म्हणजे ब्रँडिंगमध्ये, ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा प्रमोशनमध्ये आपल्याला युनिक कॉन्टेंट समोरच्यापर्यंत कायम पोचवायचं असतं. आणि जेव्हा आपण युनिकनेसबद्दल म्हणतो किंवा मग त्याच्यामध्ये लोगो आला किंवा आपण एखादी हेडलाईन करत असलो किंवा एखादी टॅगलाईन करत असलो, पंचलाईन लिहित असलो किंवा इतकं हे स्ट्रक्चर झालं, ह्याच्या पलीकडे मी समजा एखादा ॲबस्ट्रॅक्ट पॅटर्न क्रिएट करत असलो माझ्या एखाद्या ॲड कॅम्पेनसाठी बॅकग्राऊंडला, तर तो मी कॅलिग्राफीमध्ये जितक्या इंटरेस्टिंग वेनी करू शकतो तितका मी कदाचित काय म्हणता येईल सॉफ्टवेअरमधनं किंवा फॉन्टमधनं तितका करू शकणार नाही. आणि मी कॅलिग्राफीचं म्हटलं तसं आपण हाताने जेव्हा कॅलिग्राफी करतो तेव्हा आपण मारलेला एक स्ट्रोक, जॅपनीज कॅलिग्राफीत जसं म्हणतात, इट्स अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आर्ट. ती एक स्ट्रोक मी मारला ना की तो मला अंडू नाही करता येऊ शकत. आणि ती त्याची सगळ्यात जास्त ब्युटी आहे की एक स्ट्रोक मी परत रिपीट करूच शकत नाही. त्याच्यामुळे ॲडव्हर्टायझिंगमध्ये, ब्रँडिंगमध्ये युनिकनेसच्या पर्स्पेक्टिव्हमधनं जर आपण बघितलं तर आपण अशी जी अक्षरं निर्माण करू जी अक्षरं परत निर्माणच होऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये कॉपीराईटच्या हिशोबाने किंवा त्याच्या युनिकनेसच्या दृष्टीने कॅलिग्राफी नक्कीच स्ट्रॉंग आहे. येस, संजीव जोशी सर, तुम्ही म्हणलात तसं ते जास्त परफॉर्मिंग आर्ट्सकडे आजकाल काही प्रमाणात जात आहे. कारण लोकांना, प्रत्येकानं कुठेतरी त्याच्यावरती लाईक्स मिळवायचे, त्याच्यात वाहवा मिळवायचे. वाहवा मिळवण्यात काहीच वाईट नाही आहे, पण त्याच्यामध्ये एक विचार केला पाहिजे की मी स्वतःला कुठे फसवत नाही आहे ना कॅलिग्राफी करताना किंवा लिहिताना. मग ती कॅलिग्राफी असेल, टायपोग्राफी असेल, अगदी साधं हस्ताक्षर असू देत, आपण डायरीमध्ये जो रोज लिहितो ते अक्षर आपलं आपल्याशी बोललं पाहिजे ना.
ते समोरच्याला कसं वाटतंय. म्हणजे आजकाल आपण इतके बहिर्मुख होतोय की प्रत्येक वेळेला मी ते कुठेतरी पोस्ट केलंच पाहिजे, त्यातनं लोकांनी छान म्हणलंच पाहिजे. हा अट्टहास कशाला ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आपण अक्षर लिखाण, कॅलिग्राफी, टायपोग्राफी ही पहिली स्वतःच्या आनंदासाठी केली पाहिजे ना. मग ती लोक त्याला अप्रिशिएट करतीलच किंवा नाही करतील, पण त्याच्यापेक्षा आपलं आपल्या अक्षराबरोबरचं असलेलं नातं आपल्याला जास्त दृढ करायची गरज आहे. ओके, व्हॉट इज द करिअर ऑपॉर्च्युनिटी इन कॅलिग्राफी अपार्ट फ्रॉम हॉबी? ओके, करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणायला गेलं तर तो फार वेगळा विषय होऊ शकतो. म्हणजे आजच्या विषयामध्ये आपला तो विषय नाही आहे. पण एक ब्रीफली जर सांगायचं झालं तर करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण त्याच्यात असा इझी ॲक्सेस किंवा क्विक सोल्युशन काही नाही आहे. म्हणजे मी आज एक 2 आठवड्याचा सॉफ्टवेअरचा जसा कोर्स असतो तसा मी एक 2 आठवड्याचा कॅलिग्राफीचा एखादा कोर्स केला आणि त्यातनं उद्या मी लगेच कॅलिग्राफर झालो किंवा मला लगेच त्यातनं कमिशन वर्क्स यायला लागतील असा भाग नाही आहे कुठे त्याच्यामध्ये. मी म्हटलं तसं आपल्याला प्रॅक्टिस ही सतत करत राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आपण ते इनोव्हेटिव्ह वेमध्ये आपण कसं हे करू शकतो ते आपण बघू शकतो. ओके, पुढचा प्रश्न एका मोठा कॅलिग्राफी आर्टिस्ट कॅलिग्राफी करून स्टॉक मारून कुठल्या तरी कंपनीच्या लोगोत माहिती मिळतात. हां, तर हा जो तुम्ही प्रश्न विचारलात की एखादा मोठा कॅलिग्राफी आर्टिस्ट कॅलिग्राफी करून स्टॉक मारून कुठल्या तरी कंपनीचे लोगो तयार करतो, त्याला मागेल तितके पैसे मिळतात, पण तोच स्टॉकसुद्धा मी पण मारू शकतो पण तितके पैसे मिळत नाहीत. मग आपलं पण काम तितकं थोडीचं आहे ना. नक्कीच आहे, पण मग शेवटी मी म्हणलं तसं की आपली सत्सद विवेकबुद्धी आपल्याला कुठली गोष्ट करायला मान्य करते. म्हणजे एखादी गोष्ट इंटरनेटवरची चोरून आपण ती तशी विकणं आपल्याला पटतं का? कारण मला व्यक्तिशः ते पटत नाही किंवा मी ते लोकांनाही फार कधी आत्ता माझ्या गेल्या ऑलमोस्ट 10, 12, 13 वर्षांच्या माझ्या एक्सपिरियन्समध्ये मी लोकांना वेक्टर वापरण्यासाठी किंवा डाउनलोडेबल स्टॉक वेक्टर्स वापरण्यासाठी मी प्रमोट केलेलं नाही आहे. मी ती कधी प्रॅक्टिस अवलंबली पण नाही आणि त्याला मी फारसं समर्थनही करत नाही. ॲज अ कॅलिग्राफर येस, तुम्ही तुमचं कॉन्टेंट क्रिएट करून डेफिनेटली स्टॉक साईट्सवरती देऊ शकता आणि त्याच्यावरून तुम्ही ते नक्कीच कमिशन वर्कमध्ये कन्व्हर्ट करू शकता. येस, खूप छान प्रश्न विचारला आहे स्वप्नील तुम्ही. अक्षर लिहिताना 2 शब्दांमध्ये कधी अंतर जास्त होतं, कधी कमी होतं, कधी अक्षरं लहान मोठी होतात, यावर कसं काम करायला हवं? मी म्हणलं मगाशी जसं म्हणलं तसं अक्षरं लेखन, सुलेखन किंवा कॅलिग्राफी किंवा टायपोग्राफीमध्ये आपण ते ॲटलिस्ट अक्षराचं जे स्पेसिंग आहे ते कम्प्युटराइज सॉफ्टवेअर्सनी ॲडजस्ट तरी करू शकतो. कॅलिग्राफीमध्ये आपल्या इथे जोपर्यंत आपण ते खूप वेळा शब्द लिहित नाहीत, त्याची जोपर्यंत ठोकता आहे, त्याची प्रपोर्शन्स आपल्या डोक्यात जोपर्यंत पक्की होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला 2 अक्षरांमधलं किंवा 2 शब्दांमधलं स्पेसिंग हे लक्षात येत नाही. त्याचे नियम आहेत का? तर नियम नक्कीच आहेत. प्रत्येक ह्याचे नियम आहेत. जसे टायपोग्राफीत नियम आहेत तसेच कॅलिग्राफीमध्ये पण नियम आहेत की एका उभ्या अक्षराची शेजारी किती जागा ठेवून दुसरा स्ट्रोक असला पाहिजे. पण मी असं सजेस्ट करीन की आपण ते नियमांमध्ये अडकायची आत्ता गरज नाही आहे. आपण एकच अक्षर जेव्हा 100 वेळा काढू तेव्हा आपल्याला आपल्याच अक्षरांमधल्या किंवा मी म्हणेन की नेहमी मी माझ्या कॅलिग्राफी वर्कशॉपमध्ये जसं सांगतो की कॅलिग्राफी करताना किंवा हस्ताक्षर करताना आपण रोज काहीतरी थोडंसं लिहावं. तेव्हा आपलंच अक्षर आपल्या अक्षरातल्या ज्या चुका आहेत ना त्या आपल्याला लक्षात यायला लागतात आणि आपल्याला जेव्हा आपल्या चुका लक्षात यायला लागतात तेव्हा समजायचं की आपल्याला आता आपण काहीतरी थोडंसं शिकायला लागलो. कारण लोक छान म्हणणारच आहेत की हे छानच दिसतं. म्हणजे ज्यांना कॅलिग्राफी कळत नाही किंवा आपण एखादा फोटो इंस्टाग्रामवरती पोस्ट केला तर आपल्याला त्याच्यातल्या चुका दिसत असतात. लोकांना ते दिसणार नाहीत किंवा लोक त्या बघायलाही जाणार नाहीत. एक लाईक केला त्यांचा आणि तुमचा त्या पोस्ट संबंधातला संपर्क संपला. पण जेव्हा आपण ते अक्षर लिहितोय, जेव्हा आपल्याला कळते की मी एक शब्द लिहिला त्याच्यामधलं स्पेसिंग कुठेतरी चुकलं, तर तेव्हा आपण ते शोधलं पाहिजे ना की हे स्पेसिंग नक्की कुठे कशामुळे चुकलं. की आता मी समजा शब्द हा शब्द लिहितोय तर त्याच्यामध्ये शची उभी रेष आणि ते पहिला श हे चुकलं अंतर का द हे जोडाक्षर आहे त्याच्यामध्ये ब ला जो आपण जोडला ते कुठेतरी चुकलं माझं. आपण आपलं लिखाण स्वतःशी जेव्हा आपण टॅली करायला लागतो, आपण स्वतः आपले जेव्हा काय म्हणता येईल सर्वात रुथलेसली मी म्हणतो आपण आपली कॅलिग्राफी किंवा आर्टवर्क जेव्हा बघायला लागतो ना तेव्हा त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला लागते. नक्कीच त्याचे नियम असे आपण आत्ता फॉलो नको करायला किंवा त्याच्यात खूप वेळ जाईल. ते टेक्निकल नियम आहेत. मला वाटतं प्रॅक्टिस करून आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात. थँक्यू.
विसरलेल्या पत्रलेखनाबद्दल आपण काय सांगाल? खूप छान प्रकाशजी तुम्ही प्रश्न विचारलात. तर माझ्याकडे आता अनफॉर्च्युनेटली ते सॅम्पल नाही आहे एका पत्राचं, कारण मी ते शोधत होतो एका पत्राचं सॅम्पल. पण जस्ट आता तुम्ही पत्र म्हणलात त्याच्यावरनं मी एक तुम्हाला सगळ्यांना दाखवतो की माझ्याकडे हे एक, आता हे कदाचित तुम्हाला उलट्या फॉर्ममध्ये दिसेल, आत्ता मिरर इमेज दिसेल, पण माझ्याकडे हे एक पूर्वीचं कंपोज करून जे लिहिलेले पुस्तकं असायची त्यातलं हे एक पुस्तक आहे. हे कधीचं पुस्तक आहे, 1-2 रुपये वगैरे, 2 रुपये किंमत असलेलं हे पुस्तक आहे. तर आता मी मगाशी म्हटलं तसं ह्या टाईपचं आपल्याला एक असोसिएशन आहे, तसं पत्रलेखनाचं एक असोसिएशन आहे. पत्रलेखन ही कला होती, म्हणजे त्याचं अक्षर कसं होतं वगैरे ते आपण सगळं सोडून देऊयात, कारण शेवटी मी म्हटलं तसं ते पर्सनल एक्सप्रेशन आहे. त्यामुळे ते छान आहे का वाईट आहे हे ठरवता येऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या आईने मुलाला लिहिलेलं पत्र किंवा मुलांनी एखाद्या कोणाला तरी लिहिलेलं किंवा कोणीही कोणाला लिहिलेलं पत्र, त्याच्यामध्ये त्या आशयाला त्या व्यक्तीने लिहिलेला भाव जेव्हा त्या समोरच्यापर्यंत पोचतो तेव्हा ते पत्रलेखन हे इतकं प्रभावी होतं आणि इतकं प्रगल्भ होतं की आजकाल आपण पत्रच लिहित नाही. हो, पत्र कशाला, आजकाल आपण लिहितच नाही. म्हणजे लॉकडाऊनमुळे लोक कित्येक जण मला टेक्स्ट करून किंवा व्हॉट्सअपवर कळवतात की आम्ही आजकाल लिहायला लागलो. आपण टायपिंगमध्ये खरंच किती वेळा लिहितो? नीट छान आपण एखादं काहीतरी आपल्याला जे विचार सुचतात ते आपण कधी लिहून काढलेत शेवटचे? पत्रलेखनातल्या बाबतीतला तोच आहे. पत्रलेखनाच्या बाबतीत मी म्हणेन तो आपला स्वतःशी संवाद आहे. मला जे वाटतं ते मी पेपरवरती उमटवलं. डिजिटल कॅलिग्राफीसाठी कोणतं सॉफ्टवेअर बेस्ट आहे त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे की तुम्ही प्रोक्रिएट हे सॉफ्टवेअर एक आहे ते वापरू शकता. ऑटोडेस्कचं स्केचबुक आहे तेही खूप छान आहे. ते शेवटी प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल चॉईसवरती आहे की आपल्याला कुठलं कन्व्हिनियंट वाटतं. वेडवाकडं लिहिणं म्हणजे कॅलिग्राफी का, असा प्रश्न एकाने विचारला. मी निरुत्तर झालो. येस, वेडवाकडं लिहिणं म्हणजे कॅलिग्राफी का असं नाही म्हणता येणार. मी म्हणलं तसं वेडवाकडं लिहिलेलं कॅलिग्राफी असू शकते, पण वेडवाकडं लिहिलेलीच कॅलिग्राफी असं असोसिएशन नाही करता येऊ शकत, नक्कीच नाही करता येऊ शकत. आता तसं पाहायला गेलं तर मग हे वेडवाकडंच आहे ना, पण ह्याला कुठेतरी मी एक त्याच्या मागे एक थॉट घेऊन किंवा मी तो अर्थ समजायचा प्रयत्न करून, आशय समजायचा प्रयत्न करून मी ते लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वेडीवाकडी अक्षर म्हणजे कॅलिग्राफी नक्कीच नसतात. कशावर ठरवायचं, काय मानधन कसं घ्यावं, हा खूप तुम्ही अवघड प्रश्न विचारला. याला मला असं वाटतं की शेवटी आपण कोणासाठी काम करतोय आणि काय स्केलवरती काम करतोय, किंवा शेवटी ॲडव्हर्टायझिंगमध्ये असं आहे की यू डोंट गेट व्हॉट यू डिझर्व बट व्हॉट यू नेगोशिएट. हे काही प्रमाणात आपण कॅलिग्राफीमध्ये सुद्धा म्हणू शकतो की आपण आपली किंमत कशी हे करतो त्याप्रमाणे आपण ते ठरवू शकतो. पण येस, त्याच्यामध्ये मी नक्की सांगेन की आपण जे लिहितोय त्याच्यामध्ये तो फिनेस असलाच पाहिजे, किंवा समोरच्याला जे आपल्याकडनं हवं आहे कॅलिग्राफीमध्ये ते आपल्याला पहिली गोष्ट कळलं पाहिजे आणि त्याला ते एक्सपेक्टेड जे आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे. विच पेपर गुड फॉर कॅलिग्राफी, विच पेपर आर यू युजिंग? ओके, ऑनेस्टली मी पेपरच्या बाबतीमध्ये फार डिस्क्रिमिनेट करत नाही. मी अगदी न्यूजप्रिंट जो पेपर असतो त्याच्यापासून आणि कॅसा आर्चेसचे पेपर्स आहेत ते वेगवेगळ्या पेपर्सवरती मी कॅलिग्राफी करत असतो. त्यामुळे पेपरवरती अडकायची गरज नाही आहे. फक्त मला असं वाटतं की आपण जे लिहितोय त्या पेनला सुटेबल आपला पेपर किंवा त्याची जी शाई आहे, पेपर, आता आपण प्रामुख्याने पेपरबद्दल बोलतोय. आता हा एक जो माझ्याकडचा परमनंट मार्कर आहे, हा परमनंट मार्करने मी साध्या पेपरवरती समजा 60-80 GSMच्या पेपरवरती जर लिहायला सुरुवात केली तर तो पेपरवरती फुटते ही शाई, कारण ही अल्कोहोल बेस्ड इंक आहे, ती आपल्या पेपरवरती फुटते. त्यामुळे आपलं लिखाण खराब होत नाही आहे ना, एवढं आपण फक्त त्याच्यामध्ये बघावं. बाकी आपण तो फ्रीडम घ्यावा. तुम्ही हँडमेड पेपर्सवरती ट्राय करू शकता, वहीमध्ये लिहू शकता. म्हणजे आत्ता या लॉकडाऊनमध्ये तर मी लिटरली पेपर पॅकिंगचे जे आपले पेपर्स येतात त्याच्यावर सुद्धा कॅलिग्राफी केलेली आहे. फक्त मग त्याला सुटेबल, काही वेळेला ते प्रयोग फसतात, काही वेळेला ते सक्सेसफुल होतात. त्यामुळे आपल्याला थोडासा आपण करून बघू शकतो. पण 80 GSM एक अगदी थंब रूल सांगायचं झाला तर तुम्ही 80 GSMच्या वरचा कुठलाही तुम्ही स्मूथ पेपर वापरू शकता. धन्यवाद मिलिंद सर, ही तुम्ही म्हणलात तुम्ही दिलेल्या कमेंटबद्दल. कॅलिग्राफी म्हणजे काय हे थोडं क्लिअर करा. कॅलिग्राफी म्हणजे काय ह्याच्यावरती मला वाटतं मी ऑलमोस्ट ह्या सेशनमध्ये अक्षर आणि कॅलिग्राफी ह्याच्याबद्दलच बोललो आहे. त्यामुळे मला वाटतं एकदा अख्खा व्हिडिओ तुम्ही माझा परत बघितला तर कधी कधी इंक पेपरवरती ब्लॉट होते. येस, बऱ्याच पेपरवरती इंक ब्लॉट होते. त्यासाठी आपल्याला थोडेसे जाड किंवा जे हँडमेड पेपर्सवरती नॉर्मली इंक ब्लॉट होते, त्यामुळे तुम्ही हँडमेड पेपर्स जर इंक ब्लॉट होत असेल तर तुम्ही मी म्हणेन मशीन मेड पेपर्स वापरून बघा, त्याच्यावरती इंक ब्लॉट होणार नाही.
अजून प्रश्न आहे, इज नॉलेज ऑफ ॲबस्ट्रॅक्ट आर्ट इज नेसेसरी टू बिकम अ कॅलिग्राफर? शंतनू सर, तुमचा हा खूप छान प्रश्न आहे, पण ॲबस्ट्रॅक्ट आर्टचा कॅलिग्राफीशी तसा डायरेक्टली संबंध आहे का? तर मी म्हणेन आर्टचा कॅलिग्राफीशी संबंध आहे, कारण आपले कॉम्पोजिशनचे जे आर्टमधले बेसिक रूल्स आहेत ते डेफिनेटली कॅलिग्राफीमध्ये अप्लाय होतात. आणि ॲबस्ट्रॅक्शनकडे मला वाटतं ओढून ताणून जाण्याची गरज नाही. आता आपण ॲबस्ट्रॅक्शनकडे सहजपणे जाऊ शकलो पाहिजे. म्हणजे कॅलिग्राफीचं जेव्हा आपल्याला लेटरिंग स्ट्रक्चरली यायला लागतं, त्याच्यात मला एक प्रकारे छान जेव्हा लिहिता यायला लागतो, तेव्हा तो मला ऑटोमॅटिकली कुठेतरी ॲबस्ट्रॅक्शनकडे न्यावासा वाटतो, फॉर्म न सोडता त्याचा. त्यामुळे ॲबस्ट्रॅक्शनसाठी वेगळी आर्ट तुम्हाला यायला पाहिजे असं नाही, पण मी म्हणेन ॲस्थेटिक सेन्स बेसिक जर असेल आणि तुम्हाला एक्सपेरिमेंट करण्याची जी तयारी असेल तर आपण एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही आहे. सेल्फ लर्निंग कसं सुरू करावं अगदी बेसिक्सपासून? येस, हा एक तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात. सेल्फ लर्निंग मी 2014पर्यंत वर्कशॉप्स घेत होतो, पण त्याच्यामध्ये मी पुणे आणि मुंबईमध्ये वर्कशॉप्स घेत होतो. पण त्याच्यात मला हा एक प्रश्न लक्षात यायला लागला की कित्येक लोक जे माझ्याशी पर्सनली वर्कशॉपमध्ये, माझ्या असं नाही, कुठल्याही वर्कशॉपमध्ये येऊन ते वर्कशॉप अटेंड नाही करू शकत किंवा ऑनलाईन रिसोर्सेस तेवढे अवेलेबल नाही आहेत, तर मग आता त्यासाठी काय करायचं? त्यामुळे मी त्याच्यासाठी एक माझा स्वतःचा चैतन्य गोखले कॅलिग्राफी असा एक यूट्यूबवरती चॅनल चालू केला आणि त्याच्यावरती मी जे वर्कशॉपमध्ये शिकवतो किंवा मी जे आत्तापर्यंत शिकलो आहे त्याचे मी बिट्स अँड पीसेस ऑनलाईन व्हिडिओच्या फॉर्ममध्ये लोकांना द्यायला सुरुवात केली आणि त्याचा मला रिस्पॉन्स खूप छान मिळाला. जे लोक माझ्यापर्यंत प्रत्यक्ष पोचू शकत नाहीत, जे भारताच्या बाहेर आहेत ना, जे मित्र ओळखीचे ज्यांना कॅलिग्राफी शिकायची इच्छा आहे पण त्यांना रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत, स्पेशली परदेशामध्ये देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यासाठी रिसोर्सेस नाही आहेत अवेलेबल. त्यामुळे मी तो जो चॅनल चालू केला त्या चॅनलवरती मला देवनागरी लिपीसाठी तर खूप भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे येस, सेल्फ लर्निंग सुरू करण्यासाठी तुम्ही आयदर काही रेफरन्सेस रेफर करू शकता, व्हिडिओज बघू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता त्यावरून नक्कीच. आय गेस आपला बराच वेळ झाला आहे. अजून काही प्रश्न? डज वन शूड हॅव आर्टिस्टिक बॅकग्राऊंड टू बिकम अ कॅलिग्राफर? गरजेचं नाही आहे. कॅलिग्राफर असण्यासाठी तुम्हाला आर्टिस्टिक बॅकग्राऊंड असण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त त्या अक्षराबद्दल प्रेम असलं पाहिजे, पहिला नियम, आणि तुम्हाला ते अक्षर नीट छान लिहिता आलं पाहिजे. कारण एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफीच्या नावाखाली आजकाल जे फक्त फराटे मारणं किंवा मूळ अक्षर सोडून फराटे मारणं हे जे चाललं आहे, ह्याला मी नक्कीच सपोर्ट नाही करणार. त्यामुळे कॅलिग्राफर व्हायचं असेल तर तुम्ही कोणीही कॅलिग्राफर होऊ शकतो. आय गेस मी तुमच्यापैकी बऱ्याच सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मला आधीचा चॅट समहाव तेव्हा दिसू शकलं नाही. त्यातले काही प्रश्न राहिलेत का मी एकदा जस्ट बघतो. कॅलिग्राफीसाठी कोणते टूल्स इलस्ट्रेटर आणि कोरल ड्रॉ मोस्टली यूज होतात? येस, छान उत्तर. 45 अंश किंवा 135 अंश या दोन्ही अंशात टिप धरून देवनागरी लिहिले जाऊ शकते का? हो, देवनागरी ॲक्च्युली 45 अंशामध्ये धरून लिहिता येऊ शकते. म्हणजे ट्रेडिशनल जे देवनागरीचे नियम आहेत त्याप्रमाणे आपण 45 अंशामध्ये त्याचं टिप डावीकडे त्याचा टोक असेल अशा प्रकारे धरून आपण त्याची कॅलिग्राफी करतो. पण तुम्ही उलट्या प्रकारे पण त्याची धरून कॅलिग्राफी, म्हणजे आपण इंग्लिशसाठी जसं पेन पकडतो तसं पकडूनही आपण कॅलिग्राफी नक्कीच करू शकतो. आय गेस हे सेशन तुम्हाला आवडलं असं मी हे करतो, समजलं असं तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन मी कुठल्या तरी प्रकारची देऊ शकलो असं मला वाटतं. तर हे कन्क्लूड करण्याच्या आधी मी ही जी काही मी आज बोललो अक्षराबद्दल, अक्षराचे बरोबर आपला असलेला संवाद याबद्दल मी जे बोललो ते मला एक समराईज जर करायचं झालं तर मी असं म्हणू शकीन की अर्थ हा शब्दांच्या कधीही आधी येतो, मग त्याच्यातनं आपल्याला मग शब्द प्रकट होतात. अक्षरं सगळ्यात पहिली आहेत, अर्थानंतर अक्षर निर्माण होतात, अक्षरानंतर मग शब्द तयार होतात. ह्या शब्दांच्या ह्याच्यातनं जोडीनी मग त्याचा जो भाव आहे तो भाव कुठेतरी निर्माण व्हायला लागतो. मग आपला अक्षरांशी एक जो भावसंवाद आहे तो निर्माण होतो. पण हे सगळं होण्यासाठी आपल्यावरती अक्षरांची कृपा असायला लागते. आणि अक्षरांची कृपा कशी होईल तर आपल्याला अक्षरांवरती प्रेम करायला पाहिजे मनापासून. अक्षरांना आपण समजून घ्यायला पाहिजे. ती कुठलीही लिपी असू देत, इंग्लिश असू देत, मराठी असू देत, अजून कुठलीही लिपी असू देत, आपल्याला अक्षरं समजून घेता आली पाहिजेत, अक्षरांवर प्रेम करता आलं पाहिजे.
त्यांना आपल्यात सामावून घेता आलं पाहिजे. हे जेव्हा होतं तेव्हा मग आपल्या अक्षरांशी एक खूप छान कनेक्ट निर्माण होतो. त्याची आपल्यावरती अक्षरांची कृपा होते आणि मग कुठेतरी आपण आपला हा जो अख्खा भावसंवाद आहे हा एका आनंदाप्रती घेऊन जातो. तर हा आनंदाचा एक प्रोसेस आहे, जर्नी आहे, ती मी एन्जॉय करतोय गेली ऑलमोस्ट 20 वर्ष. आणि तुम्ही सगळेजण ह्या सेशनला माझ्या जॉईन झालात, एवढा भरभरून मला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. अक्षर ऊर्जा फेसबुक ग्रुपचे मी सर्वप्रथम आभार मानतो की आपण मला या सेशनसाठी बोलवलं, आमंत्रण दिलं. धनंजय कोकाटेजी, शिरीष चव्हाणजी, मी तुमच्या दोघांचेही मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वजण माझ्या सेशनला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून परत एकदा धन्यवाद. आणि परत आपण नक्कीच ह्या अशा टाईपच्या एखाद्या दुसऱ्या सेशनमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद आणि अशीच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. सर्वजण लॉकडाऊनमध्ये छान राहा आणि छान अक्षराची साधना करा आणि भेटूयात लवकरच. धन्यवाद.